राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन 2026 समारोप सत्र। या सत्रावर विराजमान सर्व मान्यवर तथा संस्था प्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक वृंद आपणा सर्वांचे पुन्हा एकदा मी मनपूर्वक स्वागत करते। काल दिनांक 2 जानेवारी पासून सगरोळी येथे सुरू असलेल्या राज्यस्तरीय मुख्याध्यापक एज्युविजन समिट 2026 मध्ये आपण सर्वांनी शिक्षणाच्या अनेक महत्त्वाच्या पैलूंवर चिंतन केले। या सर्व विचारांनी आपल्याला विचारांची नवी दिशा दिली आहे। आज आपण या अधिवेशनाच्या समारोप सत्रात एकत्र आलो आहोत। या सत्राचा विषय आहे देशोदेशीचे माध्यमिक शिक्षण। यापूर्वी आपण मंचावर विराजित सर्व पाहुणे मंडळीचे स्वागत करूया। मी श्री भगवान गिरगावकर सर, मुख्याध्यापक श्री छत्रपती शिवाजी ज्युनियर केसी स्कूल यांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री डॉक्टर अरविंद देशमुख, राष्ट्रपती आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त माजी प्राचार्य सैनिकी विद्यालय तथा विश्वस्त संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी यांचे स्वागत करावे। तसेच आदरणीय अण्णा चेअरमन संस्कृती संवर्धन मंडळ यांचेही स्वागत श्री भगवान गिरगावकर सर करतील। तसेच श्री भगवान गिरगावकर सरांना अशी विनंती करते की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते श्री बालाजी चिरडे सर, शिक्षण तज्ञ, सहयोगी प्राध्यापक, महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यालय वर्धा यांचेही स्वागत करावे। त्यानंतर मी भगवान सरांना विनंती करते की त्यांनी राजेश महाराज देगलूरकर यांचेही स्वागत करावे। या शैक्षणिक मार्गदर्शनाच्या अधिवेशनात आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी शिक्षण तज्ञ, अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असलेले आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्राध्यापक डॉक्टर बालाजी चिरडे सर आलेले आहेत। तर त्यांचे परिचय करून देण्यासाठी मी श्रीमती किरण सलगर, प्राध्यापक श्री छत्रपती शिवाजी ज्युनियर कॉलेज सगरोळी यांना विनंती करते। धन्यवाद मॅडम। आजच्या या शैक्षणिक मार्गदर्शनपर कार्यक्रमामध्ये उपस्थित असलेले सर्व व्यासपीठावरील सर्व मान्यवर आणि गुरुजन यांचे मी प्रथमतः हार्दिक स्वागत करते। सर्वप्रथम आजच्या या समारोप सत्रात अध्यक्ष म्हणून आपल्यासमोर उपस्थित असलेले श्री अरविंद देशमुख सर यांचा मी थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर अरविंद देशमुख हे राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त मुख्याध्यापक असून ते यापूर्वी राजर्षी शाहू सैनिकी विद्यालय सगरोळीच्या स्थापनेपासून मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते। शाळा प्रशासन, गुणवत्तापूर्ण अध्यापन आणि विद्यार्थी केंद्रित उपक्रम या क्षेत्रात त्यांचा दीर्घ अनुभव आहे। ते विविध शैक्षणिक सामाजिक संस्थांमध्ये असिस्टंट सेक्रेटरी, गाईड, मेंबर आणि कोऑर्डिनेटर म्हणून कार्यरत राहिले आहेत। महाराष्ट्र राज्य मिलिटरी स्कूल कमिटी, शिक्षण नियोजन समित्या आणि विविध शैक्षणिक प्रकल्पांमधील त्यांचे योगदान हे अतिशय उल्लेखनीय आहे। विज्ञान, क्रीडा, साहित्य, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रातील कार्यासाठी त्यांना NCERT, भारत सरकार, महाराष्ट्र शासन आणि इतर राष्ट्रीय संस्थांकडून अनेक पुरस्कार व सन्मान प्राप्त झाले आहेत। तसेच विज्ञान व तंत्रज्ञान संशोधनासाठी त्यांना राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर गौरव मिळाला आहे। क्रीडा क्षेत्रातही त्यांचे कार्य महत्त्वाचे आहे। म्हणजेच काय तर त्यांनी सगरोळी सनराइज स्पोर्ट माध्यमातून त्यांच्या ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थ्यांना राज्य व राष्ट्रीय स्तरावर संधी मिळवून देण्यात त्यांचा अमूल्य असा वाटा आहे। अशा या अनुभवी शिक्षण तज्ञाच्या अध्यक्षतेखाली आजचा समारोप सत्र निश्चितच दिशादर्शक ठरेल। तर त्यांच्या टाळ्यांच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करा।
त्यानंतर आपण आता जाऊया आपले प्रमुख अतिथी. आपले प्रमुख अतिथी आजच्या समारोप सत्रासाठी आहेत डॉक्टर बालाजी शंकरराव चिरडे सर. डॉक्टर चिरडे सर यांचे मूळ गाव कुंडलवाडी, तालुका बिलोली आणि जिल्हा नांदेड हे आहे. ते MA PhD आहेत. सावर लिखित 1857 चे स्वातंत्र्य समर या ग्रंथातील हिंदू मुस्लिम ऐक्य एक अभ्यास या विषयावर त्यांनी 2009 साली PhD पूर्ण केली आहे. सध्या ते महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय वर्धा येथे सहयोगी प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. तसेच इतिहास विभागाचे प्रभारीही आहेत. त्यांनी आतापर्यंत 5 महत्वपूर्ण ग्रंथ लिहिले आहेत, म्हणजेच इतिहास, समाज, राष्ट्रीय एकात्मता, नेतृत्व आणि मूल्य आधारित शिक्षण या विषयावरील त्यांचे उल्लेखन हे उल्लेखनीय आहे. तसेच अनेक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये त्यांनी शोध लेखन सादर केले आहे. ते विविध बोर्ड ऑफ स्टडीजचे सदस्य असून अभ्यासक्रम विकास, शैक्षणिक धोरणे आणि शाळा नेतृत्व या क्षेत्रातील त्यांचा अनुभव व्यापक आहे. यापूर्वी त्यांनी टाटा आणि युनिसेफ या जागतिक संस्थांमध्येही उल्लेखनीय काम केले आहे. आज ते देशोदेशीचे माध्यमिक शिक्षण या विषयावर आपल्या सर्व मुख्याध्यापक आणि संस्था चालकांना बदलती शैक्षणिक आव्हाने, जागतिक शिक्षण पद्धती आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकासाबाबत मोलाचे मार्गदर्शन करणार आहेत. अशा या अनुभवी अभ्यासकांचे टाळ्याच्या गजरामध्ये सर्वांनी स्वागत करूया आणि कार्यक्रमाची सुरुवात करूया. आणि आणखी सगळ्यांनी जोरदार टाळ्यामध्ये स्वागत करा, कारण की व्यासपीठावरील जे मान्यवर आहेत हे या शाळेचे माजी विद्यार्थी आहेत आणि हे आता उल्लेखनीय कामगिरी बजावत आहेत. धन्यवाद मॅडम. मी श्री डॉक्टर बालाजी चिरडे सर यांना अशी विनंती करते की त्यांनी आपले वक्तव्य मार्गदर्शन करावे. आवाज येतो का? आदरणीय व्यासपीठ, त्याच पीठाच्या समोर बसलेले महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेले सर्व मुख्याध्यापक, या कार्यक्रमाचं नियोजन मागच्या 6 महिन्यापासून चालू होतं आणि त्या नियोजनामध्ये इतक्या सुंदर पद्धतीनं मुख्याध्यापकांचं अधिवेशन आयोजित करता येऊ शकतं. खरं म्हणजे विद्यापीठांनी सुद्धा असा कार्यक्रम बघायला पाहिजे आणि राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय कार्यक्रम कसा आयोजित करतात याचा एक आदर्श वस्तुपाठ म्हणजे हा कार्यक्रम. मी आता मृगांक पांडे सरांचं उत्तम असं प्रेझेंटेशन पाहत होतो. आपण AIच्या युगात आहोत. 150 कोटी लोकसंख्या असलेल्या देशात आपण आहोत. 2000 चॅनल आपले आहेत. आपले बहुतांश माध्यमिक वयाची मुलं ही मोबाईलवर आहेत आणि लहान मुलं मोबाईल बघितल्याशिवाय जेवण करत नाहीत. अशा युगामध्ये आपण आहोत आणि अशा युगामध्ये ChatGPT सारखा विषय, AI सारखा विषय सरांनी अतिशय छान पद्धतीनं तो समजावून सांगितला आणि महाभारताचा त्यांनी सगळा उल्लेख सुरुवातीपासून शेवटपर्यंत केला. AIनंच निर्माण केलेले एक महाभारत नवीन आत्ता एडिशन आलेलं आहे. आपल्याला BR चोप्राचं महाभारत माहिती आहे. आत्ता नवं AIनं निर्माण केलेलं सुरुवातीपासून शेवटपर्यंतचं महाभारत आज OTT प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. आणि अशा सगळ्या काळामध्ये आपल्या देशाचं माध्यमिक शिक्षण काय आहे आणि मला खूपदा कुतूहल वाटत होतं आणि मी खूप प्रयत्न केला अभ्यास करण्याचा की विकसित देशांचं माध्यमिक शिक्षण कसं असेल. NEP 2020 हे 2 भागामध्ये विभागलेलं आहे. शालेय शिक्षणावर जेवढी चर्चा व्हायला पाहिजे तेवढी झालेली नाही. जेवढी उच्च शिक्षणावरची चर्चा झाली तेवढी खूप झाली, परंतु माध्यमिक शिक्षणाच्या चर्चेचा त्यामध्ये फार समावेश झाला नाही. सगरोडी सारख्या ठिकाणी असं ठिकाण आहे की जे बहुभाषिक लोकांचं आहे. बाजूला तेलंगणा आहे, एका बाजूला कर्नाटक आहे. मराठवाड्याच्या मुलांची भाषा ही मराठवाडी आहे. आम्ही नांदेडचे लोक जेव्हा महाराष्ट्राच्या मराठवाड्याच्या बाहेर जातो तेव्हा तात्काळ लोक ओळखतात तुम्ही मराठवाड्यातून आलात म्हणून, कारण आपल्या बोलीला एक कन्नडी आणि तेलुगू हे लागू होतं त्याला आणि त्याच्यामुळे आमची भाषा सुद्धा वेगळी आहे. ज्या भागामध्ये आपण आहोत आपल्या समस्या खूप खूप वेगळ्या आहेत. एका बाजूला तुम्हा सगळ्या मुख्याध्यापकांवर सरकारनं लादलेले सगळे कार्यक्रम, सगळ्या योजना
आणि दुसऱ्या बाजूला खालून सगळे विद्यार्थी आणि पालकांच्या अपेक्षा या सगळ्यांच्या मध्ये सँडविच झालेले एक अत्यंत वेगळ्या मानसिकतेमध्ये आज आपली पूर्ण भारतीय शिक्षण व्यवस्था जात आहे आणि या सगळ्याला राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 आता आकार देऊ पाहत आहे. आता NEP 2020 मध्ये जे काही धोरण स्वीकारलेलं आहे विशेषतः माध्यमिक शिक्षणासाठी त्याला अमेरिकन मॉडेल मोठ्या प्रमाणामध्ये त्याला उचललेलं आहे. मी विचार करत होतो की देशोदेशीचे माध्यमिक शिक्षण हे कसे असेल याच्यासाठी आज आपल्याकडे 150 कोटी लोकसंख्येच्या देशामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या शाळा आहेत. म्हणजे आम्ही जिल्हा परिषदेचे प्रोडक्ट 10वी पर्यंतचे, जिल्हा परिषद अनुदानित शाळा, कायम विना अनुदानित शाळा, अंशतः अनुदानित शाळा, केंद्रीय विद्यालय संघटनांच्या शाळा, त्यानंतर नवोदय विद्यालय, आदिवासी आश्रम शाळांचे विद्यालय, आता एक नवा केंद्र सरकारनं सुरू केलेला आहे एकलव्य शिक्षण. या सगळ्या शिक्षणाच्या काळामध्ये 1 मिनिट रील जे चालू आहेत आपले पूर्ण आपल्या डोळ्यासमोर 1 मिनिटाची रील बघण्याची सुद्धा ज्यांची क्षमता आता कमी होत चाललेली आहे ऐकण्याची, 1 मिनिटामध्ये सुद्धा लोकांना काहीतरी थ्रिल पाहिजे, काहीतरी चेंज पाहिजे. अशा काळामध्ये विद्यार्थ्यांना 50-50 मिनिटाचे लेक्चर ऐकण्यासाठी आणि त्याचं कुतूहल जागृत करण्यासाठी आम्ही काय करू शकतो आणि विकसित देश काय करत आहेत ह्याचा अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे. म्हणून आज आमच्या शैक्षणिक समस्या खूप वेगळ्या आहेत. शिक्षकांचं स्थान हे खूप वेगळं झालेलं आहे समाजामध्ये तुम्ही कोणत्या शाळेमध्ये शिकवता त्यावरून तुमचं स्थान निश्चित केलं जात आहे आणि शिक्षकही स्वतःला सरकारी कर्मचाऱ्यांच्या पेक्षा खूप कमी समजतात. म्हणजे शिक्षक स्वतःला तलाट्यापेक्षा, ग्रामसेवकापेक्षा गरीब आणि ग्रामसेवकापेक्षा कमी प्रतिष्ठा प्राप्त असलेले लोक समजतात. तहसीलदार, कलेक्टर ही तर खूप पुढची गोष्ट आहे. म्हणून विकसित देशांनी काय केलं, त्यांच्या देशामध्ये शिक्षकांचं स्थान काय आहे हे समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्यानंतर आम्ही आमच्या विद्यार्थ्यांचं मूल्यमापन कसं करत आहोत हा दुसरा मुद्दा आमच्या समोर आहे. आमच्या शाळांमध्ये पालकांचा सहभाग किती आहे हा तिसरा मुद्दा आहे. आणि आपण प्रौढ शिक्षण एकेकाळी 1991 मध्ये चालू केलेलं होतं. रमेश उत्राटकरांची कादंबरी आहे निशाणी डावा अंगठा, त्याच्यावर चित्रपट सुद्धा आलेला आहे. त्या निशाणी डावा अंगठाप्रमाणे प्रौढ शिक्षणाचा कार्यक्रम कागदावर राहिला, त्याचा प्रत्यक्ष परिणाम आपल्या विद्यार्थ्यांवर काय झाला ते आता दिसत आहे. आणि त्यामुळं या सगळ्यांचा विचार करता जगभरामध्ये शिक्षणाने काय केलं याचा विचार करण्यासाठी मी 2 गोष्टी निवडलेल्या आहेत. एक तर युरोपियन देशामध्ये शिक्षण कसं शिकवलं जातं, विशेषतः माध्यमिक शिक्षण. मी विद्यापीठीय शिक्षण बोलणारच नाही, मी जो विषय घेतलेला आहे त्याच विषयाला स्ट्रिक्ट राहून तोच विषय मी मांडणार आहे. एक युरोपियन मोठे देश काय करतात, आपल्या देशावर 200 वर्ष ज्यांनी राज्य केलं ते इंग्रज आपल्या विद्यार्थ्यांना काय शिकवतात. 3 आशियामध्ये जगातल्या दुसऱ्या नंबरची सत्ता होऊ पाहणारा चीन आपल्या शाळांमध्ये काय शिकवतो. आपण दररोज ज्यांचं उदाहरण देतो ते जपान आपल्या शाळांमध्ये काय शिकवतं. या सोबत जगामध्ये 1 नंबर ज्या देशाला आपण शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये म्हणतो ते फिनलंड आपल्या देशामध्ये काय शिकवतं या सगळ्यांचा आढावा घेण्याचा मी प्रयत्न करणार आहे. मी जर्मनी पासून सुरुवात करतो. जर्मनी आपल्याला माहिती आहे, आपण जेव्हा परभणीचा उल्लेख करतो तेव्हा जगात जर्मनी आणि भारतात परभणी असं म्हणतो. आणि जर्मनी म्हटल्यावर फक्त आपल्याला हिटलर आठवतो, पण जर्मनी जगामध्ये सगळ्यात शस्त्रास्त्रानं पुढारलेलं केवळ याच्यासाठी होऊ शकला होता की जगामध्ये सगळ्यात जास्त शिक्षणाचे प्रयोग जर्मनीमध्ये झाले. 15व्या शतकापासून प्रयोग सुरू झाले. 18व्या शतकामध्ये ते प्रयोग खूप पुढे गेले आणि 19व्या शतकामध्ये त्या प्रयोगांचा उच्चांक गाठला आणि त्याच्यामुळे साक्षरता
हा प्रकार त्यांच्याकडे नाही. 100% देश साक्षर झालेला देश. 1947 1945 नंतर दुसऱ्या महायुद्धाच्या समाप्तीनंतर जर्मनीचे 2 भाग झाले, ईस्ट जर्मनी आणि वेस्ट जर्मनी. 1989 मध्ये परत 2 जर्मनी एक झाले. आणि आज आपण पाहतो की जगामध्ये टेक्नॉलॉजीमध्ये दबदबा आहे तो केवळ जर्मन टेक्नॉलॉजीचा. त्याच्यामुळे आपले सगळे विद्यार्थी टेक्नॉलॉजी शिकण्यासाठी जर्मनीमध्ये जातात. मी विचार करत होतो की जर्मनीमध्ये मग शाळा काय शिकवतात. आपण विचार केला तर जर्मनीच्या सरकारने 1945च्या नंतर तिथल्या सगळ्या सनदी अधिकाऱ्यांपेक्षा जास्त पगार त्यांनी शिक्षकांना दिलेला आहे. म्हणजे कलेक्टरच्या तहसीलदारच्या बरोबरीचा पगार त्यांनी शिक्षकांना दिला आणि तेवढी रिगरस ट्रेनिंग त्यांची करून घेतली. आणि त्याच्यामुळं त्यांच्या शाळेमध्ये विद्यार्थ्यांचं रिपोर्ट कार्ड बनवण्याची जबाबदारी शिक्षकांवर आहे. शिक्षक हा रिगरस ट्रेनिंग घेतलेला आहे. गणित, जर्मन भाषा शिकणे दुसरी भाषा म्हणून ते इंग्लिश भाषा किंवा फ्रेंच भाषा स्वीकारतात, पण त्यांचं संपूर्ण शिक्षण जर्मन भाषेमध्ये होतं. आणि त्याच्यामुळं आपल्या देशामध्ये 1ली पासून 10वी पर्यंत दुसरी भाषा म्हणून इंग्रजी शिक्षणामध्ये शिक्षण घेण्यासाठी, इंग्रजी भाषा शिकण्यासाठी जी ऊर्जा आमच्या विद्यार्थ्यांची वाया जाते ती सगळी ऊर्जा जर्मनीनं केंद्रित केलेली आहे मुलांच्या शिक्षणासाठी. मुलांच्या तिथं 82% जो पगार आहे, जगात सगळ्यात जास्त पगार देणारा, शिक्षकांना सगळ्यात जास्त पगार देणारं सरकार म्हणून जर्मन सरकार. त्यामध्येही 82% पगारीचा तिथले राज्य देतात, 12% लोकल सरकार देतात, केवळ 5% तिथल्या पगारीचा शेअर केंद्र सरकार करते. आणि आपल्या माहितीसाठी मी सांगू इच्छितो की प्रत्येक लेवलवर शिक्षकाला लायसन घ्यावं लागतं. भारतातल्या ड्रायव्हिंग लायसन्स सारखं लायसन तिथं मिळत नाही. लायसन शिक्षकाचं घ्यावं लागतं, लर्निंग लायसन घ्यावं लागतं, शिक्षक झाल्यावर लायसन घ्यावं लागतं. 15 वर्ष जे शिक्षक शिकवलेले आहेत त्यांना जर्मनीमध्ये सर्वात जास्त पगार, मास्टर त्यांना समजलं जातं. तुम्हाला एक वाद्य शिकवता येत असेल तर त्याचं लायसन तुम्ही दाखवा. संगीत, क्रीडा आणि गणित या तिघांना प्रचंड महत्व जर्मनीमध्ये दिल्या गेलेलं आहे. गणितामध्ये आपल्या देशामध्ये जे विद्यार्थी BSc MSc या वर्गामध्ये शिकतात, ह्या सगळ्या गोष्टी मिडल क्लासमध्ये, मिडल स्कूलमध्ये या शाळांच्या मधून शिकवल्या जातात. आपल्याला वाटेल की गणिताची भाषा नावाची गोष्ट असते, आपल्याला ती माहिती नाही. गणिताची स्वतःची नावाची भाषा असते. आणि एक संशोधक असं म्हणतात की जगामध्ये शिकण्यासारखा एकच विषय आहे तो म्हणजे गणित. आणि आपल्या देशामध्ये गणित इतक्या रटाळ पद्धतीने आपण शिकवतो की आता सगळे मुलं गणित सोडून दुसरे विषय घ्यायला तयार आहेत. फिजिक्स, BSc मॅथमॅटिक्स, MSc मॅथमॅटिक्स करण्यासाठी विद्यार्थी सापडत नाहीत. ही आपल्या देशातली आजची अवस्था आहे. शिक्षकांचं प्रशिक्षण होत असताना आपण सगळ्यांनी D.Ed किंवा B.Ed केलेलं आहे. मी स्वतः B.Ed केलेलं आहे. D.Ed कॉलेजमध्ये मी 1 वर्ष शिकवलं सुद्धा आहे. अशा काळामध्ये शिक्षकांचं केवळ प्रशिक्षणच रिगरस होतं असं नाही. शिक्षक झाल्यानंतर त्या शिक्षकांचं मूल्यमापन त्याचे विद्यार्थी करतात, पालक करतात, त्याच्यासोबत शिकवणारा स्टाफ त्या शिक्षकाचं मूल्यमापन करतो आणि अधिकारी सुद्धा शिक्षकांचं मूल्यमापन करतात. याच्याशिवाय आपल्याकडे जसे पाठ घेण्यासाठी आपण शाळेमध्ये जातो, जर्मनीमध्ये ती पद्धत नाही. जर्मनीमध्ये तुम्हाला त्या शाळेमध्ये नोकरीच करावी लागते अर्धा वेळ. शाळा कशी चालवतात हे बघण्यासाठी त्या D.Ed B.Ed करणाऱ्या, शिक्षक प्रशिक्षण घेणाऱ्या व्यक्तीला, उमेदवाराला शाळेमध्ये अर्धा वेळ नोकरी करावी लागते. सगळे सेमिनार ऐकावे लागतात आणि या पद्धतीनेच तिथं तुम्हाला शिक्षक होता येतं. आणि जितके दिवस तुमची क्षमता आहे तितके दिवस तुम्हाला ते विषय शिकवता येतात. जर्मनी आणि सगळ्या युरोपमध्ये एक गोष्ट त्यांनी केलेली आहे, ती म्हणजे युरोपियन क्रेडिट ट्रान्सफर. ते आता विद्यापीठामध्ये आलेलं आहे, शाळांच्या लेवलला ते आलेलं नाही.
एका शाळेतून दुसऱ्या शाळेमध्ये जेव्हा विद्यार्थी जातो, एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जेव्हा विद्यार्थी जातो, तेव्हा जात असताना त्याने जी गुणवत्ता धारण केलेली आहे ती गुणवत्ता ट्रान्सफर केली जाते. त्याला म्हणतात ECTS, युरोपियन क्रेडिट ट्रान्सफर. तुम्ही जे शिकला ते दुसऱ्या पत्रावर जातं. आणि अशा पद्धतीनं जर्मन हा एक असा देश आहे जो आज केवळ आणि केवळ आपल्या शिक्षणाच्या मूळ मुद्द्यावर जगातल्या सर्व विद्यार्थ्यांना आकर्षित करत आहे. तुमच्या माहितीसाठी मला हे सांगावं लागेल की गेल्या वर्षी भारतामधून 8.5 लाख विद्यार्थी विद्यापीठीय शिक्षण घेण्यासाठी भारताच्या बाहेर गेले. आणि हा आकडा भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी शेअर केलेला आकडा आहे. 8.5 लाख विद्यार्थी दरवर्षी भारतामध्ये किमान 50 लाख रुपये खर्च करतात. याचा अर्थ ह्या खर्चाचा आकडा किती मोठा आहे हे आपण समजावून घ्या. भारताच्या बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या केवळ 47,000 आहे. आतापर्यंत लोक शिकण्यासाठी मुलांना विद्यापीठातच पाठवत होती. आणि जर त्यांना कळालं किंवा त्यांना जर सोय निर्माण करण्यात आली तर शाळेमध्ये शिकवायला सुद्धा बाहेर पाठवतील. जर उत्कृष्ट शाळा आपल्या देशामध्ये निर्माण आपण करू शकलो नाही तर शालेय विद्यार्थी सुद्धा भारताच्या बाहेर जाण्याची शक्यता आहे. आणि म्हणून जर्मनी सारखा देश हा अतिशय महत्वाचा या पद्धतीचं तंत्रज्ञान देणारा शिक्षण आहे. तिथं गणवेश कोणत्याही शाळेमध्ये नाही. तिथला जो रिपोर्ट कार्ड आहे 8वीचा रिपोर्ट कार्ड, त्या 8वीच्या रिपोर्ट कार्डवर मी तुम्हाला 8वी म्हणत आहे, त्यांच्या भाषेमध्ये त्यांच्या देशामध्ये वेगळं नाव त्यांना दिलेलं आहे. त्या रिपोर्ट कार्डवर मुलांचं पूर्ण मूल्यमापन केलेलं असतं. त्या मुलाला 8वीच्या पुढचं शिक्षण द्यायचं की नाही ते त्या रिपोर्ट कार्डवर अवलंबून आहे. त्याला कोणते कोणते विषय रिपीट करावे लागतील हे ते रिपोर्ट कार्ड ठरवतं. रिपोर्ट कार्ड खोटं केल्यावर किंवा रिपोर्ट कार्डवर चुकीचा रिपोर्ट दिल्यावर संबंधित शिक्षकाची नोकरी जाते आणि त्याला कुठेही नोकरी मिळत नाही. त्याच्यामुळे इतक्या जबाबदारीने त्या मुलाचं मूल्यमापन तुम्हाला करावं लागतं. खोटं मूल्यमापन चालत नाही. आणि त्याच्यामुळं जर्मन का पुढं आहे, जर्मनीमध्ये लोक का जातात, याचं उत्तर आपल्याला त्यांच्या शैक्षणिक पद्धतीमध्ये बघायला मिळते. मी आशियामध्ये तुम्हाला घेऊन येतो. आशियामध्ये शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये सर्वात जबरदस्त, सगळ्या जगाला आकर्षित करणारी शिक्षणाची पद्धती जपानची आहे. का जपानची आहे? कारण जपान आपल्या देशामध्ये, आपला देश हा खूप समृद्ध देश आहे. पण आपल्या देशाला जपान सारखा देश, त्याचा इतिहास आपल्याला माहित नसल्याचे काय परिणाम झाले? जपान सुद्धा गुलाम झाला. जपानवर 1868 मध्ये जेव्हा अमेरिकेने आक्रमण केलं आणि अमेरिकेचं वैभव त्यांनी बघितलं, शस्त्र बघितले. जपानमध्ये जो मेईजी राजा होता त्यांनी सांगितले का रे काय प्रकार आहे, आपले लोक एवढे कसे मागासलेले? कारण जपान तोपर्यंत बंदिस्त देश होता, कोणालाही मध्ये येण्याची परवानगी नव्हती, बाहेर जाण्याची सुद्धा परवानगी नव्हती. जपानने 1871 मध्ये आपलं धोरण बदललं. आपली सगळी संसाधनं त्या काळामध्ये तिथली वर्ण व्यवस्था होती ती सगळी संपुष्टात आली. सगळ्या शाळा मुलांच्यासाठी खुल्या करून टाकल्या आणि आपल्या देशामधून युरोपमध्ये, अमेरिकेमध्ये तरुणांना पाठवलं की अमेरिकेत काय शिकवता तुम्ही जा, शिका, प्रशिक्षण घ्या आणि मग जपानमध्ये या. आणि तोपर्यंत त्यांनी युरोपचे, अमेरिकेचे शिक्षक हायर केले जपानमध्ये. आणि जपानच्या विद्यार्थ्यांना त्यांनी आधुनिक करण्याचा प्रयत्न केला. जेव्हा शिक्षकांचं प्रशिक्षण झालं युरोपमध्ये, ते परत आले आणि त्यांनी अमेरिकन, युरोपियन शिक्षकांची जागा घेतली. आणि या पद्धतीने जपान हा पहिला देश आहे जो 1908 मध्ये 100% प्राथमिक शिक्षण पूर्ण झालं. 1920 मध्ये त्यांचं माध्यमिक शिक्षण 100% पूर्ण झालं. 1871 मध्ये टोकियो नावाचं एकच विद्यापीठ उभं करणारं जपान. 1945 मध्ये हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बस्फोट झाल्यानंतर, अणुबॉम्ब टाकल्यावर बेचिराग झालेला जपान हा राखेमधून कसा उभा राहिला, त्या लोकांच्या मध्ये किती संयम आहे. आणि अशामधला एक देश पर्ल हार्बरवर आक्रमण करून अमेरिकेसारख्या महाबलाढ्य देशाला कशी धूळ चालू शकतो हे केवळ शिक्षणाच्या बळावर जपाननं दाखवलेलं आहे. आज आपण जेव्हा जपानकडे पाहतो,
माझी मिसेस ज्या शाळेमध्ये शिक्षिका आहे त्या शिक्षिकेच्या एक सहकारी जे मुख्याध्यापक होते त्यांनी मुलांना फक्त टॉयलेटमध्ये पाईप धरायला लावलं, तर गावामधल्या एका पत्रकाराने त्याचा व्हिडिओ करून आमच्या मुलांना टॉयलेट धुवायला लावत आहेत म्हणून त्याचं सर्क्युलेशन केलं. महाराष्ट्रामध्ये ते सगळं गेलं आणि लोक आणि ते पालक आले की आमच्या मुलांना टॉयलेट साफ करायला लावता का म्हणून. आणि ज्या कॅम्पसमध्ये इथं उभे आहोत आणि ज्या कर्मवीर भाऊराव पाटलांचं नाव आम्ही घेतो, या सगळ्यांनी एक एक वीट उभी केलेली आहे विद्यार्थ्यांच्या मदतीनं. आपल्या पदरामध्ये एक मुठभर धान्य घेऊन त्यांनी शाळा उभ्या केलेल्या आहेत. ज्या भूमीवर आज आम्ही उभे आहोत, कर्मवीर बाबासाहेब देशमुखांचं रक्त आणि घाम ज्या मातीमध्ये मिसळलेला आहे, त्यांनी या शाळा अशा उभ्या केलेल्या आहेत. आणि जपानमध्ये सर्व विद्यार्थ्यांना शाळा स्वच्छ करणं हे कंपल्सरी आहे. तिथे कोणी दुसरे लोक शाळा स्वच्छ करण्यासाठी येत नाहीत. आता परवा नांदेडचे पोट विकार तज्ञ डॉक्टर नितीन जोशी गेले होते. त्यांना मी विचारलं की कसं वाटलं तुम्हाला जपान. ते म्हणाले की कचऱ्याचा एक तुकडा मला दिसला नाही. आपण एवढंच स्वच्छता बघतो, एवढं स्वच्छताच महत्वाची आहे असं नाही. त्या लोकांच्या मध्ये किती संयम आहे. त्यांच्या विद्यार्थ्यांना ते जे प्रशिक्षण देतात, बालपणापासून जे मूल्य त्यांना शिकवलं जातं की आपली स्वच्छता तर महत्वाची आहेच, पण हे जग आपल्याला जगासोबत जगायचं आहे आणि त्याच्यामुळं माझ्या काळजीच्या सोबतच जगाची काळजी घेणं हे अत्यंत महत्वाचं आहे, हे त्यांना शिकवलेलं आहे. त्याच्यामुळं आज मी जर या शाळेमध्ये शिकलो नसतो सगरोळीच्या, तर प्रयोगशाळा नावाची कोणती गोष्ट असते मला कधीही कळलं नसतं. आज आपल्याकडे 12वी पास झालेले मुलं जी नीट पास होऊन मेडिकलला लागत आहेत, IIT जी पासून इंजिनिअरिंग IIT ला लागत आहेत, त्या मुलांना वर्नियर कॅलिपर म्हणजे माहिती नाही, त्यांना कोनिकल फ्लास्क माहिती नाही, त्याला पिपेट माहित नाही, त्याला बिरेट माहित नाही, त्यांना कोणतं ऑपरेशन केलेलं नाही, त्यांच्या हातात कोणते बेडूक दिलेलं नाही, कोणी गांडूळ दिलेलं नाही आणि काहीही न करता केवळ नीट आणि जीच्या जीवावर आमची मुलं इंजिनिअरिंग आणि मेडिकलला जात आहेत आणि आपण स्पर्धा करायचा विचार करतो आहोत युरोपियन लोकांच्या देशासोबत. हे 7वी 8वीची मुलं जपानमध्ये सगळी त्यांची मशिनरी ते शिकतात, सगळ्या पद्धतीचे टूल्स ते तिथे शिकतात आणि त्याच्यामुळं ते आज जगामध्ये 1 नंबरवर आहेत. आणि त्यांच्या शिक्षकांना सुद्धा 1978 मध्ये 3 वेळा पगार वाढला. सरकारनं, जपान सरकारनं असं ठरवलं की आपल्या शिक्षकांचा सन्मान वाढवायचा. काय करायचं सन्मान वाढवायचं, तर त्यांच्याकडून लिगल काम घ्यायचं आणि त्यांना सुद्धा तिथल्या सनदी अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात. जपानमध्ये सुद्धा सनदी अधिकाऱ्याचा दर्जा देण्यात आला आणि जपानमध्ये सुद्धा सनदी अधिकाऱ्याचा दर्जा दिला आणि व्होकेशनल स्कूल्स हे मोठ्या प्रमाणामध्ये तिथं सुरू केले. तिथं सक्तीचं शिक्षण आहेच आहे, मोफतही आहे, सक्तीचंही आहे. आणि प्रौढ शिक्षण म्हणाल तर 1871 मध्येच मेईजी क्रांतीमध्येच त्यांनी प्रौढ शिक्षण घेतलं आणि सगळ्या जपानला साक्षर केलं. बापाला साक्षर केल्यामुळं, आईला साक्षर केल्यामुळं हे शिकलेले आई बाप आपल्या मुलांना नक्कीच चांगल्या शाळेमध्ये पाठवत होते. दुसरी महत्वाची गोष्ट, जपानमध्ये प्रायव्हेट शाळा ह्या खूप कमी आहेत, खूप कमी. सगळ्या शाळा शासकीयच आहेत आणि त्याच्यामुळं 1974-75 आणि आता 2000च्या नंतर जे काही बदल झाले त्या सगळ्या बदलाला सगळ्या मिडल स्कूल शाळांनी, माध्यमिक शाळांनी आपल्याला अनुरूप करून घेतलेला आहे. आणि त्याच्यामुळे शिंजो आबे आता पंतप्रधान होते, भारतामध्ये पण परवा येऊन गेलेले होते. शिंजो आबेच्या काळामध्ये त्यांनी आपले मूल्य 21व्या शतकाला पूरक अशा पद्धतीचे मूल्य त्यांनी बनवले आणि संपूर्ण तंत्र शिक्षण त्याचं आंतरराष्ट्रीयकरण केलेलं आहे. तंत्र शिक्षणाचं आंतरराष्ट्रीयकरण केलं आणि म्हणून शिक्षकांच्या मनामध्ये जो आत्मविश्वासाची कमी होती ती आत्मविश्वासाची कमी त्यांनी वाढवली आणि सगळ्या जपानमध्ये 1 नंबरवर लोकांना कोणाला नोकरी करायची असेल तर आपल्याकडे जसं मुलं MPSC ची तयारी करतात आणि मी तहसीलदार होतो म्हणतात, PSI होतो म्हणतात, तसं जपानमध्ये उत्कृष्ट बुद्धिमत्ता असलेली मुलं मला शिक्षक व्हायचं म्हणतात. कारण सगळ्यात जास्त पगार दिला जातो, सगळ्यात जास्त सन्मानही दिला जातो. माझा रूममेट भास्कर बोमनाळे नायगावचा माझा मित्र आहे, तो आता टोकियोमध्ये राहतो. त्यांनी सुद्धा त्याचे अनुभव मला शेअर केलेले आहेत. आणि म्हणून जपानमध्ये
पाठांतर नावाची कुठली गोष्ट नाही. प्रत्येक गोष्ट करून पहा. कार्य केंद्रीय शाळा, लर्न बाय डुईंग, करा आणि शिका. आरोग्य हे सगळ्यात महत्वाचं त्यांनी सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे जनरल आयुष्य बघा तुम्ही, जपानच्या लोकांचं हे आत्ता 90च्या घरात गेलेलं आहे. आणि म्हणून मुलांच्या मध्ये मुलांना सर्व त्याला संवेदनशील बनवणे ही त्या शाळांनी आपली जबाबदारी समजलेली आहे. आपणच या पृथ्वीवर जगत नाही, आपल्यासोबत हजारो प्राणी आहेत, वनस्पती आहेत, कीटक आहेत. आपण सगळ्यांना संपूर्ण माणूस म्हणून जगू शकत नाही. हा धडा जपानची मुलं त्यांच्या शाळेमध्ये शिकतात. आणि त्याच्यामुळं निसर्गाकडे बघण्याचा त्यांचा जो दृष्टिकोन आहे, माननीय देशमुख साहेब आता ज्या पद्धतीनं नदीवर काम करत आहेत, आपण नद्या संपवल्या, आपल्याला काही काळजी नाही. एक वेळ अशी भारताला कोणत्या तरी दुसऱ्या देशामधून वाळू मागावी लागली आमच्या नद्या नीट करण्यासाठी, आणि कोणताही देश वाळू देणार नाही. आपण हॉलंडवरून एकेकाळी शेण मागवलेलं होतं. शरद जोशी सांगत होते, शेण मागवलेलं होतं आपण हॉलंडमधून. आपल्या नद्या दुरुस्त करण्यासाठी आपल्याला वाळू मागावी लागला. आपण पर्वत संपवले, जंगल संपवले, आपल्याला काही देणं घेणं नाही. आणि त्याच्यामुळं मुलांच्या मध्येच हे मूल्य रुजले तर राजकारणी काहीतरी नीट होतात, हे भान तिथल्या शाळांनी त्यांना दिलं. आणि त्याच्यामुळं हे खूप खूप महत्वाचं आहे. आणि या शाळांनी हे मूल्य त्यांना दिलं. या सोबत मी आता आपलं सगळ्यात मोठा जो देश आहे आशियामधला चीन, जो चीन आता जगाच्या आर्थिक क्षेत्रामध्ये अमेरिकेला मागे टाकण्याच्या स्पर्धेमध्ये आहे. अमेरिका किती कर्जबाजारू आहे लोकांना माहिती नाही. पण चीन कुठे आहे हे आपल्या शेजारी राहून सुद्धा आपल्याला माहिती नाही. चीन आपल्यासोबतच स्वतंत्र झाला, आपल्या नंतर स्वतंत्र झाला. 1949 ला चीन स्वतंत्र झाला आणि माओ त्से-तुंगचं दीर्घकाळ राज्य राहिलं, कम्युनिस्टांचं राज्य राहिलं. साम्यवादी सरकार तिथं होतं. साम्यवादी सरकारानं चीननं पहिला लढा जर कोणता दिला असेल तर चीन मधल्या निरक्षरतेच्या विरोधामध्ये लढा दिला. अगोदर माओ त्से-तुंगनं सांगितलं सगळ्या देशाला अगोदर साक्षर करा. साक्षरतेचं पहिलं युद्ध चीननं खेळलं आणि अक्षरशः 15 वर्षामध्ये सगळा चीन त्यांनी अगोदर साक्षर केला. सगळ्या सिनियर लोकांना त्यांनी अगोदर साक्षर केलं आणि मग त्यांनी आपलं लक्ष शाळांवर केंद्रित केलेलं आहे. चीन सुद्धा चीनमध्ये 2035 चा त्यांनी आता टार्गेट ठरवलेला आहे. 2035 पर्यंत उच्च गुणवत्ता असलेलं माध्यमिक शिक्षण आपण प्रत्येक विद्यार्थ्याला देण्याचं त्यांनी निश्चित केलेलं आहे. चीन असा देश आहे जिथं प्रायव्हेट शाळा नाही. तुम्ही ज्या भागात आहात त्या भागातली शाळा तुम्हाला मिळेल. तुम्हाला जर दुसरी शाळा पाहिजे असेल तर त्या शाळेमधच्या एरियामध्ये तुम्हाला राहावं लागेल, परंतु ती शाळा वेगळी कोणत्याही सुविधा तुम्हाला देत नाही. सगळ्या शाळा ह्या जवळपास सारख्या आहेत. सगळ्या शाळांच्या मध्ये सर्व सोयी सुविधा आहेत. सर्व सोयी सुविधा हे सरकार पुरवतं. पालकांना कमीत कमी पैसे लागावेत याची काळजी चीन सरकार घेतं, कारण साम्यवादी सरकार आहे. भारतामध्ये आपण एका बाजूला टॅक्स 6 लाख रुपये भरतो आणि तेवढेच पैसे मुलांच्या शाळेसाठी सुद्धा देतो. त्याच्यामुळं चीन कुठं आहे हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. चीनने अजून एक गोष्ट केली. चीनला फॉरेन लँग्वेज म्हणून एक इंग्रजी भाषा शिकवली आणि दुसरी जापनीज. चीन सारखा देश खाजगी शाळा जिथं नाही, सर्व शिक्षण मोफत, कमीत कमी खर्च पालकांना करण्याची व्यवस्था केलेली आहे. आणि 2035 पर्यंत चीन आणि भारत यांच्यामध्ये स्पर्धा किती मोठी असेल हे आपण समजू शकतो. आणि म्हणून माओ त्से-तुंगनं जी कामगार क्रांती केली ती सर्वसामान्य माणसाला, शेतकऱ्यांना, कामगारांना आणि सर्वांना परवडणारं शिक्षण त्यांनी तिथं केलेलं आहे. आणि भारतामध्ये शिक्षण व्यवस्था जर आपण पाहिली तर भारतामध्ये शिक्षण व्यवस्था ही एक त्रिशंकू किंवा एक पिरामिड सारखी आहे. आणि त्याच्यामुळं तुम्हाला जी शाळा परवडते त्या शाळेमध्ये तुम्ही आपली मुलं घाला, या पद्धतीचं धोरण आपलं चालू आहे. चीनच्या नंतर मी जर्मनी आणि जपान, चीन
या 3 देशांच्या नंतर एक दुसरा देश आहे जो युरोपमधला सगळ्यात महत्त्वाचा देश आहे, जो आपल्या उत्पन्नाचा 50% भाग केवळ शिक्षणावर खर्च करतो. त्याचं नाव आहे फिनलंड. आपल्या देशामध्ये दौलतसिंग कोठारी यांनी 1964 ला सांगितलं होतं की कमीत कमी 6% तरी आपल्या GDPच्या शिक्षणावर खर्च करा. आपण हळूहळू त्याचं कमी करत आलो. शिक्षकांना पगार देणं म्हणजेच शिक्षणावर खर्च आहे असं आपल्याला वाटायला लागलेलं आहे. आणि म्हणून आता NEP 2020च्या नंतर NEP 2020 मध्ये सुद्धा हा उल्लेख आहे की आम्ही हळूहळू शिक्षणावर GDPच्या 6% खर्च करू. फिनलंड सारखा देश, तिथं काहीही करायची गरज नाही. तिथल्या वेबसाईटवर नगरपालिकेचा तुम्ही तुमचं नाव नोंदवा, तुम्हाला शाळेमध्ये ऍडमिशन दिलं जातं. तिथं सगळ्या शाळा पब्लिक स्कूल आहे आणि प्रायव्हेट स्कूल ज्या 1-2% आहेत त्यांचं फक्त ऍडमिनिस्ट्रेशन वेगळं आहे. शिक्षणामध्ये काहीही बदल नाही. प्रत्येक शाळेमध्ये मुलांना जेवण दिलं जातं, डॉक्टर दिले जातात. जर मुलगा शाळेपर्यंत येण्यासाठी त्याला खूप दुरून यावं लागत असेल तर त्याच्या प्रवासाचे पैसे सुद्धा सरकार देते. त्या ट्रॅव्हलिंग अलाउन्स दिले जातात आणि त्याच्यामुळं तिथं 18 विषय माध्यमिक शाळेमध्ये शिकवले जातात. मुलांना चॉईस आहे, त्या 18 पैकी जे विषय घ्यायचे आहेत ते घेऊ शकतात. आपल्याकडे अनेक समस्या इतकी भयंकर आहे. इंग्रजीला भिवून मुलं पळून जातात किंवा गणितच येत नाही. गणितामध्ये मी काठावर पास झालेला विद्यार्थी आहे. गणिताची भयंकर भीती, कारण गणित आपल्याला त्या पद्धतीने शिकवले गेलेलं नाही. इथं 18 विषय दिलेले आहेत. हार्वर्ड गार्डनर ज्या पद्धतीने सांगतो की प्रत्येक मुलामध्ये काहीतरी मूल्य आहे, प्रत्येक मुलामध्ये काहीतरी कौशल्य आहे. हार्वर्ड गार्डनरच्या तत्वज्ञानानुसार हे शिक्षण त्यांनी बदलून घेतलेलं आहे. बहुसाक्षरता त्यांनी आपल्या मुलांमध्ये निर्माण केलेली आहे. ICT कौशल्य जे आज आपण कम्प्युटर वगैरे म्हणतो, आमच्या देशामध्ये तर अवस्था अशी आहे की MSc कम्प्युटर सायन्स झालेला एका कॅन्डिडेटला MSc पास झालेला MSc ची परीक्षा दिल्याशिवाय त्याला नोकरी येते. म्हणजे किती कमाल आहे. MSc कम्प्युटर सायन्स ज्याचं झालेला आहे त्याला MSc ची परीक्षा द्यावी लागते. ही आपली अवस्था आहे. आणि फिनलंडमध्ये ही ICT ची सगळं प्रशिक्षण त्यांना शाळेमध्ये असताना माध्यमिक शाळेमध्ये दिलं जातं. स्वतःची काळजी स्वतः घेणं, दैनंदिन व्यवहार आणि आपले नियोजन नीट करणं हे त्यांना माध्यमिक शाळांच्या मधून शिकवलं जातं. त्यांचा टाइम टेबल प्रत्येक आठवड्याला बदलतं. आठवड्याचं टाइम टेबल आठवड्याच्या शेवटच्या दिवशी दिलं जातं की पुढच्या आठवड्यामध्ये आपण हे कार्यक्रम घेणार आहोत आणि त्या दिवशी सकाळपासून शेवटपर्यंतचा कार्यक्रम तिथं दिला जातो. आणि अशा पद्धतीनं तिथं शिकवल्या जातं. तिथं होमवर्क नावाचा कोणताही प्रकार नाही. आणि आपल्याकडे होमवर्कचं इतकं बर्डन आहे मुलांना की पालकच त्याचं एवढं बर्डन घेतात आणि होमवर्क दिला नाही तर पालक शिक्षकांना येऊन भांडतात की तुम्ही होमवर्क आमच्या मुलांना देत नाही, आमचा मुलगा मागे पडेल. ही अवस्था या फिनलंडमध्ये खाजगी शिकवणी ही नाहीच. या कोणत्याच देशामध्ये खाजगी शिकवणी नावाचा प्रकार नाही. आम्ही जेव्हा 10वीला इंग्रजीचा आणि गणिताचं ट्युशन लावलो होतो 2-3 महिने, इंग्रजी वर्षभर शिकलो, गणित 2-3 महिने शिकलो. पण ट्युशन लावून काहीतरी शिकणं हे आपण कमी बुद्धिमत्तेचे आहोत असं लोक समजायचे की काही. आज सर्रास पहिलीपासून आपण ट्युशन भारतामध्ये पाहत आहोत. एक पॅरलल व्यवस्था, एक पॅरलल इकॉनॉमी या ट्युशन क्लास खाजगी वर्गाने सुरू केलेली आहे. ते इतके मजबूत झालेले आहेत की एखादा मंत्री सुद्धा काही जर एखादा सर्क्युलर काढला तर ते सुद्धा मागे लावण्याची शक्ती त्यांच्यामध्ये आहे. मी या राजकीय याच्यामध्ये पडत नाही, पण मी आपल्याला हे सांगू इच्छितो की खाजगी शाळा या कोणत्याही प्रगत देशामध्ये नाहीत. आणि त्याच्यामुळं त्यांचं पूर्ण फोकस मुलांचं शिक्षण आणि एक त्याचं पूर्ण व्यक्तिमत्व विकसित होईल याकडे त्यांनी लक्ष दिलेलं आहे. चिंतन, विचार करणे आणि लर्निंग टू लर्न आपण हे त्यांचं ध्येय आहे. 1ली ते 4थी पासून भाषा आणि गणित याचा पाया मजबूत करणे हे सिंगापूरच्या शिक्षण व्यवस्थेचा मूळ मुद्दा आहे. लर्निंग बाय डुईंग, लर्निंग अबाउट द रिअल वर्ल्ड, वास्तव जग कसं आहे ते वास्तव जग समजावून घेण्यासाठी त्यांना शिकवलं जातं. जीवनभरासाठी शिका, लर्न फॉर लाईफ. तिथली शिक्षण व्यवस्था काय आहे? आपल्यासारखे वर्ग नाही आहेत. एखादा मुलगा गणितामध्ये 9वी मध्ये, लँग्वेज मध्ये 5वी मध्ये,
सोशल सायन्समध्ये 7वीमध्ये असू शकतो. त्यांचं म्हणणं हे आहे, त्याचा रिपोर्ट कार्ड जो आहे गणितामध्ये तो कुठं आहे, आज त्याचं स्टेटस जिथं आहे ते तिथं मेन्शन केलं जातं. त्याला त्यावेळेला त्याच्या वर्गामध्ये जाऊन बसावं लागतं की माझं गणित मागे आहे, मला 5वीच्या मुलांच्या सोबत बसायचं आणि तिथं आल्याशिवाय आम्ही पुढे जाऊ देणार आहे. नापास कोणालाही करायचं नाही. या माध्यमातून जे आपण भयंकर अडचणीमध्ये आलेलो आहोत, आपण कोणालाच नापास करायचं नाही ठरवलेलं आहे. जसं शाळेने ठरवलं तसं कॉलेजने ठरवलं, विद्यापीठाने ठरवलं. विद्यापीठामध्ये फार क्वचित पोरं नापास होतात जे लिहितच नाहीत किंवा येतच नाही. आणि पीएचडी सारख्या विषयामध्ये तर आम्ही कोणाला नापास करतच नाही. माझं पीएचडीचं थिसिस 3 वर्ष जेव्हा लांबवलं तेव्हा मी विद्यापीठाला विनंती केली की मला तुम्ही नापास करून टाका पीएचडी मध्ये, म्हणजे मी मूल्यमापन करेन स्वतःच आणि पुन्हा एकदा माझं थिसिस लिहीन. नापास करायचंच नाही असं आपल्यासारख्या प्रगतीशील देशाने ठरवलं. प्रगत देश नापास करतात, प्रगत देश पास करत नाही. तुम्ही त्यांच्या गणित, विज्ञान, भाषा जी काही मूल्यमापनाची कसोटी आहे त्यावर टिकल्याशिवाय तुम्हाला ते पास करू देत नाहीत, ते पुढे जाऊ देत नाहीत. तुम्हाला सांगतो 10-10 वर्ष पीएचडीला लागतात. सगळ्या विकसित देशांमध्ये फुकट पीएचडी मिळत नाही. आणि असे लोक जेव्हा शिक्षक होतात त्यांची जबाबदारी भयंकर वाढलेली असते. आणि म्हणून मुलांनी केवळ शिकण्याचा आनंद घ्यावा, मुलांनी उद्योग प्रधान बनावं हे सिंगापूर शिकवतं. सिंगापूरच्या माध्यमिक शाळा शिकवतात. आणि म्हणून आपल्या आपण बहुसांस्कृतिक लोक आहोत आणि सिंगापूर सुद्धा बहुसांस्कृतिक बहुवंशिक लोक आहेत. आणि या बहुवंशिक बहुसांस्कृतिक समाजासाठी अनिवार्य अशा पद्धतीच्या काय काय गोष्टी आहेत ह्या सिंगापूरनं तिथं स्वीकारलेल्या आहेत. आणि म्हणून समाज, पालक आणि शिक्षक यांचं उत्कृष्ट कॉम्बिनेशन तिथं केलेलं आहे. आणि या पद्धतीनं शिक्षकांचं सेवापूर्ण प्रशिक्षण सुद्धा अतिशय उत्कृष्ट आहे. आणि तिथली शिक्षकांची पगार आणि सन्मान हा सुद्धा खूप महत्वाचा आहे. आज जगातल्या 500 टॉपच्या विद्यापीठामध्ये सिंगापूरचं विद्यापीठ असतं. याचा अर्थ त्यांचं प्राथमिक शिक्षण किती मजबूत आहे, माध्यमिक शिक्षण किती मजबूत आहे हे आपल्याला कळू शकतं. आता मी एक शेवटचा देश आपला ज्याने आपल्यावर राज्य केलं त्या इंग्लंडकडे. इंग्लंडमध्ये खूप आपले भारतीय लोक आहेत, अमेरिकेमध्ये पण भरपूर लोक आपले आहेत. आणि इंग्लंड काय शिकवतं, इंग्लंडच्या माध्यमिक शाळेमध्ये काय शिकवलं जातं. आपण सातत्यानं म्हणतो की ब्रिटिश 200 वर्षांच्यावर राज्य केली. कशी राज्य केली? त्यांच्या शाळांनी राज्य केलं हे लक्षात ठेवा. त्यांच्या शिक्षकांनी राज्य केले आपल्या शाळांवर, देशावर, जगावर राज्य केलं शिक्षकांनी. शिक्षकांनी शिकवलं विद्यार्थ्यांना गव्हर्नर कसं बनायचं, गव्हर्नर जनरल कसं बनायचं आणि कमांडर इन चीफ कसं बनायचं, देश कसे चालवायचे हे त्यांनी शिकवलं आपल्या विद्यार्थ्यांना. ऐक्य शिकवलं. फुटबॉलच्या माध्यमातून, व्हॉलीबॉलच्या माध्यमातून, खेळाच्या माध्यमातून त्यांनी शिकवलं. तिथं प्रत्येक गोष्टीला तिथं पण लायसन काढावं लागतं. तुमच्या माहितीसाठी सांगतो, मुलगा 3रीला आल्याशिवाय त्याच्या हातामध्ये पेन दिली जात नाही, त्याला पेन्सिलनच लिहावं लागतं. पेन्सिल मधून पेन मध्ये येण्यासाठी त्याला लायसन घ्यावं लागतं शाळेमधून. आणि तो 4थीला जेव्हा येतो तेव्हा 4थीला तो एकटा शाळेपर्यंत चालत त्याला जावं लागतं. त्याचं प्रशिक्षण त्याला दिलं जातं. त्याला स्वतःला डिसिप्लिन शिकावं लागतं आणि त्याला तेव्हा वेगळं लायसन दिलं जातं. शिक्षकांना तर लायसनच द्यावं लागतं. शिक्षक, प्राध्यापक, तुम्ही काहीही व्हा इंग्लंडमध्ये, लायसन शिवाय पर्याय नाही. आपल्याकडे जे लायसन्स आणि परमिट राज आहे कदाचित इंग्लंडमुळेच ते आलेलं असावं असं मला कधी कधी वाटतं. इंग्लंडचे विद्यार्थी सुद्धा बघा, सगळ्या जगावर राज्य केलेलं इंग्लंड आहे, परंतु तिथल्या माध्यमिक शाळांमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याला कमीत कमी 3 संगीतातले इन्स्ट्रुमेंट आले पाहिजेत याची काळजी घेतली जाते. कारण तुम्हाला तुमचं स्ट्रेस कमी करायचा असेल तर तुम्हाला संगीताशिवाय पर्याय. तुम्हाला 2 खेळ कमीत कमी खेळता आलेच पाहिजेत याची काळजी त्यांची माध्यमिक शाळा घेते. आणि त्याच्यामुळं तिथं शिक्षक विद्यार्थी यांचा संबंध आणि रॅपो अत्यंत जबरदस्त आहे. केवळ 20-25 विद्यार्थ्यांच्या वर्गामध्ये शिक्षकांना लक्ष देणं, मेंटॉरशिप ज्याला आपण म्हणतो, ती मेंटॉरशिप करणं अत्यंत गरजेची आहे. आणि म्हणून फ्रेंच भाषा ते शिकतात सेकंड लँग्वेज म्हणून. इंग्लिश भाषा ते इंग्रजच असल्यामुळे त्यांना शिकण्याची आवश्यकताच नाही. आणि त्याच्यामुळं ते असं म्हणतात. शेवटचा मुद्दा त्यांचा सांगतो,
की तुमचं शिकवणं महत्वाचं नाही, मुलांचं शिकणं महत्वाचं. तुम्ही म्हणता की मी शिकवलो, त्याला समजलं नाही हे महत्वाचं नाही, त्यांना समजणं महत्वाचं आहे. मी किती वेळा शिकवलो हे महत्वाचं नाही. आणि त्याच्यामुळं तो समजेपर्यंत त्याला वेगवेगळ्या मार्गांनी समजवता आलं पाहिजे. एवढं संयम शिक्षकांच्या मध्ये पाहिजे, एवढी सृजनता शिक्षकामध्ये पाहिजे, तर मुलं शिकतात. आणि इंग्लंडमध्ये शिक्षकांचा सन्मान का केला जातो, सगळ्या प्रगतीशील देशामध्ये शिक्षकांचा सन्मान का केला जातो हे आपल्याला समजतं. अर्थात आपल्या देशामध्ये पगारी भरमसाठ वाढल्यामुळं अर्ध्या रात्री हे बदलेल असं अजिबात नाही. मागच्या 15 वर्षामध्ये डीएड कॉलेजच्या ज्या अवस्था झालेल्या आहेत, बीएड कॉलेजच्या ज्या अवस्था झालेल्या आहेत, आपले शिक्षक प्रशिक्षणच आउटडेटेड झालेलं आहे. आणि त्याच्यामुळे त्यात खूप मोठ्या परिवर्तनाची गरज आहे. हे जे सगळं जग आहे, मी तर म्हणतो देशमुख साहेबांना की आपण रिकमेंड करा गव्हर्नमेंटला, फडणवीस साहेबांना, की इथं आलेले सगळ्या लोकांना जपानला पाठवा, यातल्या काही लोकांना जर्मनीला पाठवा, यातल्या काही लोकांना तुम्ही इंग्लंडला पाठवा आणि तिथलं शिक्षण कसं असतं यांना बघून घेऊ द्या आणि हे मास्टर ट्रेनर बनतील. काय केलं जपान? हेच केलं. जगात कसं शिकवलं जातं तेव्हा जेव्हापर्यंत आपण ते शिकणार नाही, तिथं काय केलं जातं नेमकं, ज्या शाळांना 10 बाय 10 फुटाचं क्रीडांगण नाही त्या शाळांमध्ये 2-2 हजार विद्यार्थी शिकत आहेत. आपली मुलं सकाळी 7 ते 12 पर्यंत 2 पर्यंत शाळेमध्ये जात आहेत, घरी येऊन 1 घंटा जेवण केल्यावर 4 वाजता क्लासमध्ये जात आहेत, संध्याकाळी 7 वाजता येत आहेत. त्यांना खेळ नाही. मुलांचे अधिकार नावाची गोष्ट भारतात काहीच नाही. चाइल्ड राईट्स नावाची कोणतीच गोष्ट नाही. भयंकर अत्याचार आपण करतो. जर अमेरिकेमध्ये मुलांवर असा अत्याचार केला तर प्रत्येक पालकाला ते जेलमध्ये घालतील पोरं. आणि भारतामध्ये आपल्या संस्कारांच्या मुळे मुलं ऐकतात आणि 12वीच्या नंतर, डिग्रीच्या नंतर ते खरंच जीवन जगतात का? मी एक केवळ उदाहरण देतो आणि माझं भाषण संपवतो. एक आमचे मित्र एक प्राध्यापक आहेत, मराठी शिकवतात. ते एका डॉक्टरकडे गेले. डॉक्टर महिला होत्या. महिला विचारल्या की तुम्ही काय करता? ते म्हणजे मी प्राध्यापक आहे. डॉक्टर मॅडम म्हणाले की मला पण प्राध्यापकच व्हायचं होतं, पण माझ्या वडिलांनी मला डॉक्टरच व्हा म्हणलं, त्याच्यामुळे मी डॉक्टर झालो. आता ज्याला डॉक्टर झाला आहे त्याला डॉक्टर व्हायचं नव्हतं. ज्याला तहसीलदार किंवा कलेक्टर झालेला आहे, मी तर म्हणतो की तुम्ही काही लोकांनी तहसीलदारासोबत 12 घंटे राहून बघा, 24 घंटे राहून बघा, काय भयंकर काम असतं त्यांचं. पण आपल्याला आकर्षण तहसीलदाराचं वेगळ्या कारणासाठी, तो भाग. पण या मोठ्या अधिकाऱ्यांचा एवढा पगार जर तुम्हाला दिला, शिक्षकांना दिला, तर सगळे एमपीएससी करणारे पोरं तात्काळ टीईटीची तयारी सुरू करतील. त्यांना तुम्ही सांगा तमिळ शिका, ते तमिळ पण शिकतील, तेलुगू शिकतील, कुठली भाषा शिकतील. प्रचंड मेहनती आपल्या देशातले लोक आहेत. एका ज्वारीच्या दाण्यामधून हजारो ज्वारीचे दाणे तयार करणारे आपला देश आहे. आणि त्याच्यामुळे श्रमामध्ये आपण कधी कमी पडणार नाही. नियोजनामध्ये कुठेतरी कमी आहे. नक्कीच त्या नियोजनामध्ये जर आपण परिवर्तन केलं तर जग कुठं चाललेलं आहे आणि आपण कुठं आहोत हे नक्कीच कळेल. मुख्याध्यापक अधिवेशनाच्या निमित्तानं या सगळ्या गोष्टींची चर्चा होणं अत्यंत गरजेचं होतं. आणि त्याच्यामुळे 2 दिवस अत्यंत चांगला योग संस्कृती संवर्धन मंडळाने घडवून आणला. तुम्हाला सांगतो की अनेक लोकांना ही शाळा पाहण्याची इच्छा होते, परंतु येणं होत नाही. त्यानिमित्तानं एक संधी आणि 2 दिवसाची रजा ही शासनालाच मान्य केलेली असल्यामुळं आपण सगळे आलात. मला वाटतं की दरवर्षी अशा पद्धतीचा एक मुख्याध्यापकांचा मीट व्हावा, कारण आपल्या मुख्याध्यापकांची आपल्या जमातीची दुःख आपल्यालाच माहिती असतात. त्याच्यामुळे ते शेअर करता यावे, त्याच्यातून काहीतरी उपाय काढावा, या उदात्त हेतून हे अधिवेशन इथं आयोजित केलं. मला बोलण्यामध्ये खूप वेळ गेला आणि पण ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या समोर मांडणं अत्यंत गरजेचं होतं. मी त्या मांडलेल्या आहेत आणि मला इथं बोलण्याची संधी दिली. आणि आपल्याच जिथं आपण शिकलो, जिथं लहानाचे मोठे झालो, त्या प्रांगणामधल्या आणि अत्यंत पवित्र अशा वास्तूमध्ये आपल्याला उभं राहायला मिळणं हे आपलं काहीतरी पुण्यकर्म आहे. आणि आज कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे अरविंद देशमुख सर आहेत, हे त्याच्यापेक्षा मोठं भाग्य आहे. आम्ही मवा सगळीकर सरांच्या केबिनमध्ये एकदा गेलो. मवा सगळीकर सरांना बघूनच लोक घाबरत होते, बघूनच थकावत होते, मुलं कोणाची हिंमत नव्हती त्यांची. आणि अरविंद देशमुख सरांनी आम्हाला इतक्या प्रेमाने इतकं वागवलं, अनेक प्रयोग आमच्या मुलांना करून दिले, देशापर्यंत ते गेले. अशा व्यक्तींच्या अध्यक्षतेखाली कसं आहे, जेव्हापर्यंत आपण लहान वाटेल त्या चुका करा, कारण मोठे आहेत सांभाळून घेण्यासाठी. त्याच्यामुळे जेव्हापर्यंत मी लहान आहे या सभागृहामध्ये, मी सरांच्या समोर तर आहेच आहे,
आणि त्याच्यामुळं मला जो विषय मांडायचा होता तो मी मांडलेला आहे. तुम्ही सगळ्यांनी अत्यंत शांतपणाने ऐकून घेतलं. तुमच्या सगळ्यांची मी आभार मानतो आणि माझं हे भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद सर. यानंतर काही मान्यवर मुख्याध्यापक प्राथमिक स्वरूपामध्ये आपले मत मांडणार आहेत आणि अगदी 2 मिनिटांमध्ये. सर्वप्रथम येत आहेत श्रीमती सुषमा पाटील, मुख्याध्यापिका, विद्यावर्धिनी विद्यालय, अहमदपूर. आदरणीय व्यासपीठ आदरणीय व्यासपीठ व राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशनाला उपस्थित सर्व मुख्याध्यापक, संस्थाचालक व शिक्षण तज्ञ, आपण काल सकाळपासून संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळी या कॅम्पसमध्ये अधिवेशनातील अतिशय सुंदर व्यवस्थेचा अनुभव घेत आहोत. आपण सर्वांनी कालपासूनच पाहिले की उत्तम नियोजन. आपण नोंदणी करायला येण्याच्या अगोदरच आपल्याला आपली नोंदणी कुठल्या टेबलवरती आहे ह्याचं आधीच आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवलेलं होतं. तर सगळी भोजन व्यवस्था असेल, सत्रांचं नियोजन असेल तर उत्तम पद्धतीनं इथं आपल्याला केलेलं आहे. आदरणीय बाबासाहेब देशमुख यांच्या जन्म शताब्दीनिमित्त राज्यस्तरीय अधिवेशनात आपण त्यांनी बाबासाहेब देशमुखांनी स्त्री शिक्षण आणि ग्रामीण भागातील विद्यार्थी यांना शिक्षण मिळावं या उदात्त हेतूने या संस्थेची स्थापना केलेली आहे. आज आपण सर्वजण सावित्रीबाई फुले जयंती साजरी केली सकाळी. तर सावित्रीबाई फुले जयंती साजरी करताना एक मला वाटलं की महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जे स्त्री शिक्षण मिळावं म्हणून त्यांचं जीवन खर्चिक केलं तर त्याचा अनुभव इथं आला. त्या काळामध्ये सुद्धा बाबासाहेब देशमुखांनी कालच्या वक्तव्यातून मला कळालं की स्त्री शिक्षणासाठी त्यांनी या संस्थेची स्थापना केली. तर ते ऐकून छान वाटलं. काल आपण अविनाश धर्माधिकारी यांचं एक सत्र ऐकलं. तर त्या सत्रामध्ये त्यांनी आचार्य देवोभव, आपल्या सर्वांना माहिती आहे की आत्ता कुठेतरी ही परिस्थिती झाली की विद्यार्थी शिक्षकांचं ऐकत नाही. तर आचार्य देवोभव हे जपणं, ही संस्कृती टिकून ठेवणं कुठेतरी आपली जबाबदारी आहे. मला त्यातून हे वाटलं. आणि दोन्ही सत्रामधून, पांडे सरांच्या सत्रातून आणि अविनाश धर्माधिकारी यांच्या सत्रातून चारित्र्य जडणघडण हे आपल्याला कळलं की विद्यार्थ्यांना नुसतं एक अभ्यासक्रम शिकवणं म्हणजे आपण अभ्यासक्रम पूर्ण केला की आपली जबाबदारी नाही, तर कुठेतरी चारित्र्यावर सुद्धा काम व्हावं आणि चारित्र्याची जडणघडण झाली तर चांगला भारत निर्माण होईल. हे एक आपल्याला या 2 वक्तव्यातून दिसलं. अजून एक मनामध्ये भीती होती की हे आल्यानंतर शैक्षणिक व्यवस्था कशी असेल, आपण शाळा कशी सांभाळू किंवा शिक्षकांना कोणकोणत्या आव्हानांना सामोरं जायचंय, तो एक गैरसमज दूर झाला. एक सुंदर उदाहरण पांडे सरांनी शेवटी दिलं आपल्याला, कृष्ण, अर्जुन आणि रथ. तर विद्यार्थी अर्जुन आणि शिक्षक कृष्णाच्या भूमिकेत आहे आणि रथाची भूमिका AI आहे. त्याच्यातून आपली कन्सेप्ट क्लिअर झाली की आपल्याला AI शी आपल्याला कसं समायोजन करायचंय, ती पण महत्त्वाची माहिती आपल्याला या अधिवेशनातून मिळाली. त्यानंतर आपल्या सर्वांनाच माहिती आहे की महात्मा गांधीजी पासूनच 3H चा उपयोग की हँड, हर्ट आणि हेड. तर ह्या तिन्ही संकल्पनातून व्यावसायिक शिक्षण हा एक उद्देश आहे. नवीन शैक्षणिक धोरण आपल्याला सांगतं की पुढच्या वर्षीपासून 6वी ते 8वी साठी आपल्याला व्यावसायिक शिक्षण मुलांना द्यायचं आहे. त्याचे दोन्ही सत्र इथं छान पद्धतीने झाले. पाबळ आश्रमातील जाधव सर आणि लँड हँडची जी टीम होती त्यांनी पण आपल्याला व्यावसायिक शिक्षणाबद्दल सुंदर माहिती दिली. जे म्हणजे आपल्याला पुढच्या वर्षी ज्या आव्हानांना सामोरं जायचंय ते विषय सुद्धा इथं सुंदर पद्धतीने आपल्याला सांगितले. मुख्याध्यापक म्हणून, संस्थाचालक म्हणून आपल्या सर्वांना खूप साऱ्या समस्या येतात. त्या सर्व समस्याशी आपण सामोरं कसं जायचंय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ह्या 1.5 दिवसाच्या सत्रातून इथं अनुभवता आल्या. ह्या संस्थेचं एक ब्रीद वाक्य छान वाटलं, एक विद्यार्थी, एक छंद आणि एक कौशल्य. तर हे इथं पाहून छान वाटलं आणि इथं त्या पद्धतीनं रुजवलं सुद्धा जातं. आपल्या सर्वांना माहिती आहे भारतीय संस्कृतीप्रमाणेच अतिथी देवो भव. आपण आल्यापासून सर्वजण इथली टीम, विद्यार्थी असतील, पिऊन असतील, बाकी शिक्षक असतील, अधिकारी वर्ग असतील, सर्वांनी आपली काळजी घेतलेली आहे. जेवण करताना 2दा-3दा येऊन विचारत होते काही हवं आहे का. प्रत्येक ठिकाणी आपण आल्यापासून आपली बॅग घेण्यापासून तर आपले अतिथी म्हणून खूप इथं सत्कार केलेला आहे. तर ही शाळा, इथली संस्था या कॅम्पसमध्ये
तिन्ही गोष्टी पाहायला मिळाल्या. एकतर शाळा आहे जी व्यावसायिक शिक्षण देणारी आहे, दुसरा आहे सैनिकी शाळा, तिसरा आहे KVK. आपण जर विचार केलो तर समाजाला, राष्ट्राला ज्याची गरज आहे त्या तिन्ही गोष्टी ही संस्था पुरवत आहे. कारण समाजामध्ये व्यावसायिक शिक्षण गरज आहे, म्हणजे समाजाची गरज खूप अगोदर लक्षात ठेवून ही संस्था कार्य करत आहे. व्यावसायिक शिक्षण शाळेच्या माध्यमातून देत आहे. KVK, आपला देश कृषीप्रधान देश आहे. आपल्या देशामधल्या 70% लोकांनी शेती हा व्यवसाय केला पाहिजे. कारण एवढी आपल्याकडे शेती आहे, एवढी जमीन आहे, मग कृषीप्रधान देश असून सुद्धा शेतीकडे वळणारे लोक कमी आहेत. तर KVK केंद्रातून आधुनिक शेती आणि शेतीमध्ये तंत्रज्ञानाचा कसा वापर करावा हे सुद्धा या कॅम्पसमध्ये पाहायला मिळालं. आजकाल डिसिप्लिनची खूप कमी झाली आहे, तर सैनिकी शाळेमधून डिसिप्लिन आणि कुठेतरी आपण राष्ट्राला मदत करतो, तर राष्ट्राला एक अधिकारी घडवून देण्याचं, एक चांगले नागरिक घडवून देण्याचं काम ही संस्था करते. हे मला इथं पाहण्यात आलं. आपल्याला कुठेही गेल्यानंतर व्याख्यान ऐकायला मिळतं, पण व्याख्यानासोबत इथला परिसर, इथला अनुभव प्रत्यक्ष पाहता आला आणि आम्हाला ही संधी ह्या संस्थेने उपलब्ध करून दिली. त्याबद्दल मी त्यांचे आभार व्यक्त करते आणि त्यांना शुभेच्छा देते. धन्यवाद मॅडम. यानंतर श्री किशोर कुलकर्णी सर, मुख्याध्यापक जटवाडा, छत्रपती संभाजीनगर. आणि आता सगळ्यांनी आमचा परिसर, आमची शाळा सगळं पाहिलेलंच आहे, तर यामध्ये आणखी काही सुधारणा करता येईल, आणखी आम्हाला जास्त सक्षम करता येईल असं काही जर तुमच्या सूचना असतील तर त्या पण आम्हाला सांगा. थँक्यू. नमस्कार, माझं नाव किशोर कुलकर्णी. जटवाडा येथे आर्य चाणक्य विद्याधाम म्हणून एक निवासी गुरुकुल आहे आणि त्या ठिकाणी मी कार्यरत आहे. खूप दिवसापासून सगरोळीची शाळा हा प्रकल्प बघायचं मनामध्ये होतं. या निमित्ताने ती संधी आली. कालपासून या परिसरामध्ये आम्ही वावरतोय. आणि असं ज्यावेळेला लक्षात आलं की आपण ज्या ठिकाणी आलोय तर ते एक शैक्षणिक पर्यटन केंद्र नाही, एक शैक्षणिक तीर्थ क्षेत्र आहे आणि तसे खूप मोठं साहित्य आहे. त्यामुळे हा जो प्रकल्प आहे संपूर्ण आपल्या राज्यासाठी म्हणून अनुकरणीयता आहेच, पथदर्शी पण आहे. ज्याला मला सांगितलं की तुम्ही या ठिकाणी तुमचं मनोगत व्यक्त करा, त्याला ठरवत होतं मनोगतामध्ये तर बऱ्याच वेळेला व्यवस्था कशा होत्या ह्या सगळ्या बाबी येतात. आताच मॅडमने सांगितल्याप्रमाणे की निवास व्यवस्था असो, भोजन व्यवस्था असो, अतिशय प्रोफेशनल पद्धतीने ह्या सगळ्या पार पडल्या. त्याच्यामध्ये कुठेही अशी उणीव काही नसते काही आणि खूप छान प्रकारे सगळं आयोजन होतं. पण आता जी सूचना आली होती की तिच्यामध्ये की काही आम्हाला चांगल्या प्रकारे अशा काही पॉझिटिव्ह सूचना असू द्या की ज्याच्यामुळं आम्हाला अजून चांगलं काहीतरी नवीन काही करता येईल, चांगलं काही करता येईल. तर सुटते आणि असंच खरं आवश्यक असतं. तर मला याच्यामधून असं सांगायचं होतं की आपण हे सगळं जे काही उत्तम जे काही 1.5 दिवसाचा कार्यक्रम आयोजित केला, या कार्यक्रमामध्ये विषय तर खूप सुंदर होते. विषयाला अनुसरून त्या विषयाचे वक्ते पण खूप अगदी समर्पक होते. त्यांनी त्यांच्या परीने खूप छान मांडलेलं होतं. वेळ फक्त कमी पडली, म्हणजे त्यांच्या विषयाचा आवाका एवढा मोठा होता की त्याला वेळ कमी पडली की मग न्याय देता येत नाही आणि मग कुठेतरी पळावळी होते. तर तेवढ्या पुढच्या वेळी जर झालं की वेळ त्यांना त्या वक्त्याला जर पूर्ण मिळाला तर ते खूप छान प्रकारे डिलिव्हर होतं. दुसरं असं आहे की आता हे सगळं दिलं गेलेलं आहे. बऱ्याच वेळेला आपण मनोगतामध्ये ऐकतो की आम्ही शिदोरी घेऊन चाललोय, पण ही सगळी शिदोरी जी आहे आपण जे म्हणतोय ते कालांतराने विस्मृतीत जातात आणि काही नोट्स पण घेतले आहेत. तर हे सगळं संस्मरणीय राहण्याकरता, कायमस्वरूपी लक्षात राहण्याकरता याचं काहीतरी डिजिटल म्हणा, लिखित किंवा सगळं रेकॉर्डिंग केलेलं आहे हे जर आम्हाला प्राप्त झालं तर हे आमच्याकडे कायमस्वरूपी संग्रहामध्ये पण राहील आणि जेव्हा आम्हाला आवश्यक आहे तिथं याचा संदर्भाचा आम्हाला उपयोग सुद्धा करून घेता येईल. इतके सगळे सत्र सुंदर झालेले आहेत. तर हे संस्मरणीय राहण्याकरता आम्हाला ते मिळावे अशी मला वाटतं तुमच्या सगळ्यांची पण ही इच्छा आहे. आणि जसं आता मनोगत व्यक्त करायचं तर प्राथमिक स्वरूपात 2-3 जण ही मनोगत व्यक्त करू शकतात. सगळ्यांनाही जर मनोगत व्यक्त करायचे असेल ते रिसर्च छानपैकी गुगल फॉर्मला एक फीडबॅक फॉर्म डिझाईन वगैरे केला आणि तिच्यामध्ये एक जर अशी व्यवस्था असली की कोणाला जर आपली बाईट टाकायची असेल आणि ती बाईट जर तिच्यामध्ये अपलोड करता आली तर ती पण तुमच्या संघात राहते आणि तिचंही तुम्हाला आपल्या संघामध्ये ठेवून त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग सुद्धा करता येतो. या अशा काही 2-3 माझ्या काही सूचना होत्या. बाकीचा सगळा कार्यक्रम अतिशय
सुंदर आणि छान ॲक्टिव्हिटी झालेला आहे, त्याबद्दल आयोजकांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद सर. यानंतर येथील श्री विकास तुरखंडे, सुभाषचंद्र बोस विद्यालय, सैनिक विद्यालय, फुलगाव, जिल्हा पुणे. सर्वांना सस्नेह नमस्ते. क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांना आज त्यांच्या जयंतीनिमित्त मी विनम्र अभिवादन करतो. कर्मयोगी बाबासाहेब देशमुख जन्मशताब्दी निमित्त आयोजित राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन, या अधिवेशनासाठी उपस्थित सर्व मान्यवर यांचं मी शतशः ऋणी आहे की त्यांनी हा सुंदर असा एक प्रोग्राम सर्व मुख्याध्यापकांसाठी, संस्था चालक यांच्यासाठी आयोजित केला. आपण पाहतो की या ॲडव्हर्टायझिंगमध्ये एक वाक्य आहे, ते वाक्य म्हणजे क्लिनिनेस इज कल्चर. स्वच्छता ही संस्कृती आहे. म्हणजे आपण या ठिकाणी जो परिसर पाहतो, तर या संकुलातील जो परिसर स्वच्छ ठेवण्याचं जे काम करत आहे, ते या शाळेतील सेवक त्या सर्वांना मी थँक्यू म्हणू इच्छितो की कारण की त्यांनी हा जो परिसर आहे त्याचं जे पावित्र्य आहे ते पावित्र्य त्यांनी राखण्याचा प्रयत्न केला, त्याबद्दल त्यांना थँक्यू. आपल्या शाळेतील हा परिसर सुंदर ठेवून त्याचं सौंदर्य वाढवण्याचं त्यांनी किंवा ज्या सेवकांनी काम केलंय त्या काम करणाऱ्या हाताला मी थँक्यू म्हणू इच्छितो. तसेच आपण पाहतो की आपली जी भोजनाची व्यवस्था आहे, भोजनाची व्यवस्था या शाळेने सुंदर अशी केलेली आहे. तर हे भोजन बनवणारे जे शेफ आहेत किंवा त्यांचे सहकारी आहेत, त्यांनी जे हाताला चटके सोसून हे स्वादिष्ट असं भोजन तयार केलेलं आहे, त्या सर्व कर्मचाऱ्यांना मी थँक्यू म्हणू इच्छितो. तसेच देशाच्या सीमेवर उभे राहून रक्षण करणाऱ्या सैनिकाप्रमाणे डोळ्यात तेल घालून विद्यार्थ्यांचे व शाळेचे रक्षण करणाऱ्या, शाळेय शिस्त जपणाऱ्या प्रत्येक अधीक्षक म्हणजे हॉस्टेलचे जे अधीक्षक आहेत, वॉर्डन जे आहेत, तसेच या शाळेची सुरक्षा व्यवस्था राखण्याचे जे काम करत आहेत ते सुरक्षा रक्षक, या सर्वांना मला थँक्यू म्हणायचं आहे. तसेच पोटच्या लेकराप्रमाणे विद्यार्थ्यांची काळजी घेऊन उद्याचे भविष्य घडवणाऱ्या आदरणीय गुरूंना, शिक्षकांना मला थँक्यू म्हणायचं आहे. कारण त्यांनी सर्व दुःख यातना बाजूला ठेवून घड्याळाकडे न पाहता 24 तास त्यांनी या विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी प्रयत्न केलेले आहेत. तर त्या सर्व गुरूंना माझा शतशः नमन. वसुदेव कुटुंबकप्रमाणे संस्थेला व आपले कुटुंब म्हणून संस्थेच्या प्रगतीसाठी अहोरात्र झगडणाऱ्या प्रत्येक या शाळेच्या कर्मचाऱ्यास, तसेच या शाळेचे संस्थापक, संस्था चालक किंवा जे कमिटी मेंबर्स आहेत त्या सर्वांना मी माझा शतशः मी त्यांचं ऋणी आहे की त्यांनी ही सुंदर अशी शाळा निर्माण केलेली आहे. तसेच विद्यार्थी ही साधण्यासाठी स्वतःची सर्व दुःख बाजूला ठेवून कोणत्याही वेळेस न डगमगता उभे राहणाऱ्या व सर्व सवंगड्यांना सोबत घेऊन एकच टीम समजून काम करणाऱ्या या प्रत्येकास मला थँक्यू म्हणायचे. आणि विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आपल्या या नवीन वर्षाचा प्रारंभ झालेला आहे, तर सर्वांचं मी पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि आयोजकांनी मला या कार्यक्रमामध्ये मनोगत व्यक्त करण्याची संधी उपलब्ध करून दिली, त्याबद्दल मी या शाळेचे शतशः ऋणी आहे. धन्यवाद सर. यानंतर प्राथमिक स्वरूपामध्ये 3 प्रमाणपत्र वितरण होणार आहे आणि बाकीचे सर्व प्रमाणपत्र नोंदणी कक्षामध्ये मिळणार आहेत. तर मी आमदारांना अशी विनंती करते की त्यांनी सर्वप्रथम श्रीमती सुमती अरुण भारती ताई यांना प्रमाणपत्र द्यावे. अध्यक्ष साहेब, संस्था चालकाच्या वतीने एकाला संधी दिली तर बरं होईल. करेक्टिव्ह मेजर्स मध्ये सांगा सगळ्यांना जय हिंद. मला
अपेक्षित आहे की आपणही जय हिंद म्हणून प्रतिसाद देतात. जय हिंद. मी पहिली विनंती सगळ्यांना हे करू इच्छितो की शिक्षण क्षेत्रामध्ये काम करत असताना मला बऱ्याचदा हे बघायला मिळतं की शिक्षक असतील, मुख्याध्यापक असतील, संस्थाचालक असतील, अभिवादन करत असताना प्रत्येक जण कोणी जय हिंद म्हणतं, कोणी नमस्कार म्हणतं, कोणी रामराम म्हणतं, कोणी जय सेवालाल म्हणतं, कोणी जय भीम म्हणतं, तर कोणी शरणात म्हणतं आणि प्रत्येक जण आपल्या आपल्या जातीचं प्रतिनिधित्व करते काय असं वाटतं. आणि म्हणून पहिली माझी विनंती तुम्हाला या अधिवेशनामध्ये आहे की इथून पुढे कुणीही अभिवादन करत असताना आपल्या जातीचं प्रतिनिधित्व होणार नाही तर राष्ट्राचं प्रतिनिधित्व होईल. म्हणून सगळ्यांनी जय हिंद अभिवादन करावं अशी माझी विनंती. दुसरी विनंती, या अधिवेशनामध्ये सगळ्या संस्थाचालकांनी आणि मुख्याध्यापकांच्या वतीने आपण एक ठराव घ्यावा की आदरणीय प्रमोदजी देशमुख साहेबांची नियुक्ती महाराष्ट्र सरकार असो किंवा केंद्र सरकारने असो विधान परिषदेवर किंवा राज्यसभेवर केली पाहिजे. शिक्षण क्षेत्राच्या प्रती प्रचंड तळमळ असणारे एक व्यक्तिमत्व, एक नेतृत्व तिथं सभागृहामध्ये आपल्या सगळ्यांचं प्रतिनिधित्व असलं पाहिजे अशी आपण सगळ्यांची संमती आहे. हातवर करून जरा रेकॉर्डिंग करून साहेब माहिती काढून घेतली. आम्ही तुमच्या पाठीशी आहोत देशमुख साहेब. कोणी काढून घेतलं तर फक्त आवाज द्या आम्हाला, त्यांच्या सगळं त्यांना खाली खेचू आपण. ही दुसरी विनंती माझी. फक्त पदवीधर मध्ये येऊ नका, मी इच्छुक आहे म्हणून. टाकायला जाऊन भांडण लपू दे. धन्यवाद. अतिशय सुंदर कालपासून आजपर्यंत आपल्याला सगळ्यांना ऐकायला मिळालं. व्यासपीठावरच्या सर्व मान्यवरांना मी काही इनपुट्स देऊ इच्छितो. देशमुख साहेबांनी सांगितले काही व्हॅल्यू ॲडिशन करा. जे झालंय ते ओके, परंतु व्हॅल्यू ॲडिशन काय करायला पाहिजे तर शिक्षण क्षेत्रामध्ये जसं आता झेरडे सरांनी पूर्ण युरोप आपल्याला फिरून आणला, जपान फिरून आणलं, त्यांनी चायना फिरून आणला. भारतामध्ये आल्याच्या नंतर अगोदर त्यांच्यामध्ये जो जोश होता, जी एक्साइटमेंट होती ती भारतामध्ये आल्याच्या नंतर आपल्याला कुठेतरी कमी झाली. कारण इथली शिक्षण व्यवस्था त्यांना काही समाधान देत नाहीये. आणि आय एम व्हेरी मच थँकफुल की आज खरं तर मी खूप थकलेलो होतो. मागच्या 1 महिन्यापासून मी प्रचंड जरा हेक्टिक शेड्यूल चाललं होतं माझं. परंतु कुठेतरी असं वाटलं की मी काहीतरी मिस करेल. आणि अक्षरशः 9 वाजता उठून काहीही न खाता पिता मी आणि सरोज माझी मिसेस या ठिकाणी आम्ही आलो. पांडे सरांना मी ऐकत होतो. म्हणजे आजपर्यंत मी अनेक लोकांना ऐकलं, अनेक शिक्षण तज्ञांना ऐकलं, मी वाचलं, परंतु त्यांच्यामध्ये जी डेप्थ मला बघायला मिळाली, त्यांच्यामध्ये जी चिंतन मला ऐकायला मिळालं आज, त्यांच्यामध्ये म्हणजे कुठं त्यांनी लिंकअप केलं. एआयची जी भीती होती आपल्याला, किंवा भीती म्हणण्यापेक्षा की एक एआय येत आहे आता काय करेल आपल्यासोबत, परंतु एआयला त्यांनी एकदम टिल्लू पिल्लू करून टाकलं आपल्यासमोर की वी आर द सुप्रीम, आपणच सगळ्यामध्ये सर्वश्रेष्ठ आहोत हा आत्मविश्वास त्यांनी आपल्यामध्ये रुजवला. एआय म्हणजे काय आहे तर तुमचं रथ आहे, तुमचं घोडं आहे, पुलीगड पळवायचं त्याला हे तुम्हाला डिसाईड करायचं. यू आर द डिसायडर. अतिशय सुंदर आणि त्यांनी मानसिकता तयार केली. पांडे सर, मी आमच्या सगळ्यांच्या वतीने मी तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. शिर्डे सरांनी तर आपल्याला एका हॉलमध्ये आपल्याला युरोप फिरून आणला, जर्मनी फिरून आणली, जपान फिरून आणलं, चायना फिरून आणला, परंतु जसं तुमची एनर्जी लेवल डाऊन झाली होती तसं आम्हालाही कुठेतरी आपण कमी पडत आहोत ही भावना आमच्या मनामध्ये निर्माण झाली. आणि तुमच्या बोलण्यामध्ये एक गोष्ट मला फार आवडली आज की ब्रिटिशर्स जे सबंध जगावर राज्य करू शकले त्याचं कारण तुम्ही शोधलात शिक्षण क्षेत्रामध्ये. नेल्सन मंडेलाने सुद्धा त्याचं कारण देशामध्ये जे जातीवाद हटवला त्याचं कारण त्यांनी शिक्षण क्षेत्रामध्ये शोधलं. आणि आपण सुद्धा आता इथून पुढं शिक्षण क्षेत्राने सगळ्यात जास्त जर काम करण्याची कुठं आवश्यकता आहे असं जर तुम्ही मला विचारलात कोणतं क्षेत्र आहे की ज्याच्यामध्ये शिक्षण क्षेत्राने जास्त काम केलं पाहिजे तर शिक्षण क्षेत्राने सगळ्यात जास्त काम चांगले राजकारणी निवडण्यामध्ये केलं पाहिजे असं माझं ठाम मत आहे. कारण एक गोष्ट आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की आपण बरेच जण ऐकतो देशमुख साहेब की बरेच जण सहज म्हणतात असं की राजकारणातून आपल्याला काही घेणं देणं नाही बाबा, आपण राजकारणापासून 4 दूर राहतो. परंतु इथं मला ठासून सांगायचं तुम्हाला की तुम्ही राजकारणापासून कितीही दूर राहा परंतु राजकारण तुमच्यापासून 1 मिनिटही दूर राहणार नाही हे तुम्ही लिहून ठेवा. एक सिनेमा आहे, त्या सिनेमामध्ये तो विलन त्या हिरोईनच्या मागे लागलेला असतो आणि त्याला काही करून तिला प्राप्त करायचं असतं. तो विलन म्हणतो त्या हिरोईनला की मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता, मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये मैं होने नहीं दूंगा.
तसं राजकारण आपल्याला म्हणतं की मैं तुम्हें भूल जाऊं ये हो नहीं सकता और तुम मुझे भूल जाओ ये हम होने नहीं देंगे. म्हणून बेडरिडन असलेल्या पेशंटला सुद्धा स्ट्रेचरवर उचलून मतदानाला घेऊन जातात आपल्याकडे. हे त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. राजकारणाला आपल्याला गांभीर्यानं घ्यावं लागेल. माझी हात जोडून विनंती तुम्हाला, इथून पुढं ग्रामपंचायत पासून देशाच्या पंतप्रधानापर्यंत आपण असे नेते निवडले पाहिजे, असे कार्यकर्ते निवडले पाहिजे ज्याच्या मनामध्ये शिक्षण क्षेत्राबद्दल, शिक्षकांबद्दल प्रचंड आदर आहे, सन्मान आहे, गांभीर्य आहे, ज्याला या देशाच्या महापुरुषांचा इतिहास माहित आहे. आता तर परिस्थिती अशी झाली साहेब की त्यांना जर विचारलं महात्मा गांधी कोण आहेत म्हणलं तर हे बाबा महात्मा गांधी कोण की मला काही माहित नाही, मी कुठे भेटलो नाही, मला काही ओळख नाही. असे नेते म्हणणारे असे आपल्याला पावलोपावली बघायला मिळत आहेत. आणि ज्याला आपण राष्ट्रपिता म्हणून या देशामध्ये संबोधतो, महात्मा फुले असतील, महात्मा गांधी असतील, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, या महापुरुषांचा हे खरे रिअल हिरो आहेत आपले. आणि अशा अभ्यासू असलेल्या जाणकार नेत्यांना शालेय जीवनापासूनच आपण इनपुट देण्याची आवश्यकता आहे. आता एक अभ्यासक्रमच आपल्याला सुरू केला पाहिजे की चांगला नेता कसा निवडायचा, चांगला सरपंच कसा निवडायचा, चांगला पंचायत समिती मेंबर कसा निवडायचा, हेच जर विद्यार्थ्यांना आपण शिकू शकलो आणि जर चांगले नेते आपल्या पुढे आले तर आपलं काम, शिक्षण क्षेत्राचं काम खूप सोपं होणार आहे. ब्रिटिशमध्ये, युरोपमध्ये चांगले शिक्षक, चांगले नेते भेटले म्हणून ते संबंध जगावर राज्य करू शकले. हा आपल्याला मेसेज या अधिवेशनामधून आपल्याला घ्यायचा आहे आणि तो आपण सगळेजण घेतात असं मी विश्वास व्यक्त करतो. आपल्याला माहिती आहे की आपण चित्रफित बघितली संस्कृती संवर्धनची आणि त्याचा समारोप असा होता की खूप छान त्यांनी युनिव्हर्सल जो ग्लोब आहे आणि त्याच्यावर संस्कृती संवर्धनचं एक छान एंडिंग दाखवली तुम्ही त्याच्यामध्ये. या संबंध ग्लोबची किती एकर जागा आहे मला माहित नाही, म्हणजे मी ते आपण विचारही केला नाही कधी, पूर्ण पृथ्वीची म्हणतो मी, परंतु या पृथ्वीवर जेवढी जागा आहे त्या जागेमध्ये ही जी संस्कृती संवर्धनची जी काही 200-300 एकर जागा आहे, या जागेचा, या पृथ्वीच्या चांगलपणाचा प्रचार प्रसार करण्यासाठी जेवढा चांगला सदुपयोग होत आहे तेवढा क्वचितच या पृथ्वी तलावर उपयोग असावा असं मला वाटतं. आणि म्हणून आपण सगळेजण उठून, मी तुम्हाला विनंती करतो की आपण सगळेजण उठून जागेवर उभं टाकावं आणि प्रमुख देशमुख साहेबांच्या कामाला आपण वंदन करावं आणि त्यांना आपण टाळ्या वाजवून त्यांना आपण प्रमोदायन म्हणून मी ते पूर्ण वाचलेलं आहे. माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे की प्रमोदायन हे तुम्ही वाचा. त्यांचं काम काय आहे, त्यांचा त्याग काय आहे, त्यांचं समर्पण काय आहे, हे जे संस्कृती संवर्धन उभं टाकले ना, हे काही इट्स नॉट वन डे ऍक्टिव्हिटी, म्हणजे 3 पिढ्यांचं समर्पण आहे त्याच्यामध्ये. तर मी तुमच्या सगळ्यांच्या वतीने देशमुख साहेबांचे चरण स्पर्श करतो आणि त्यांना धन्यवाद. आम्हा सगळ्यांना एवढी चांगली संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी माझ्या वतीने, शेळगावकर परिवाराच्या वतीने, माझी पत्नी सरोज आलेली आहे, आमच्या दोघांच्या वतीने तुमचा मी आभार व्यक्त करतो. थँक्यू. आणखीन एक ठराव आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपण मांडावं की कर्मयोगी बाबासाहेब देशमुखांनी सरांच्याच काल बोलण्यामधनं जे आपण ऐकलं की बाबासाहेब देशमुखांचाही पदावर बसलेल्या मुख्याध्यापकांच्या कामकाजामध्ये कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप नव्हता. प्रमोद देशमुख सरांचा देखील कुठल्याही मुख्याध्यापकांच्या कामकाजामध्ये हस्तक्षेप नाही. तशाच पद्धतीनं प्रत्येक संस्था चालकांनी मुख्याध्यापकांना तुम्ही हे जे सांगत आहात एका संस्था चालकालाच सांगत आहात. परंतु तुम्हाला सांगायला मला आवडेल की आमचे बाबा माधवराव पाटील शेळगावकर हे आणि गेना देशमुख साहेब हे विचाराचे एक काय म्हणतो साथी होते. आमच्या बाबांनी, ठीक आहे तो विषय असू द्या, की तुम्ही जो काही आत्ता विषय मांडला निश्चितच तो आपला प्रवास, शैक्षणिक प्रवास गतिमान करण्यासाठी, मुख्याध्यापकांची, शिक्षकांची भूमिका आणखी चांगल्या प्रकारे वठविण्यासाठी तो जो काही जिथे कुठे तो अडथळा असेल तो अडथळा निश्चितच दूर झाला पाहिजे. संस्था चालकांची मी ठराव मांडतो, मला त्याच्यामध्ये अजिबात हेजिटेशन नाहीये की संस्था चालकांनी इथून पुढं मुख्याध्यापकांच्या प्रोव्हाइडेड जसं
केना देशमुख साहेबांनी संबंध महाराष्ट्र पालथा घातला चांगला मुख्याध्यापक शोधण्यासाठी. प्रोव्हाइडेड जर चांगला मुख्याध्यापक असेल तर निश्चितच तिथं एक काल परवा मी केस वाचली. एक शिक्षणाधिकारी एका शाळेमध्ये गेले आणि शाळेमध्ये त्यांनी फिरून बघितलं तर प्रचंड घाण होती. मग त्यांनी तिथल्या एका त्या कर्मचाऱ्याला विचारलं की बाबा इथले सेवक कोण आहेत. तर तो म्हणला की उडवाउडीची उत्तर दिला. मग शिक्षणाधिकारी ऑफिसमध्ये गेले. मुख्याध्यापकाच्या खुर्चीवर एक व्यक्ती बसला होता. मग शिक्षणाधिकारी विचार तुम्ही कोण आहात. ते म्हणले मी अध्यक्ष आहे या संस्थेचा. बरं मग असं जर झालं मग ते विचारले की ते सेवक कोण आहे. ते मला सेवक पण मीच आहे. अशी परिस्थिती आहे काही ठिकाणी. तर मी हे का सांगतोय की प्रोव्हाइडेड जर चांगला मुख्याध्यापक असेल तर निश्चितच संस्थाचालकाने तिथे कसल्याही प्रकारचं त्या ठिकाणी अडथळा निर्माण नाही केला पाहिजे. उलट तसं जर कुठं असेल तर आपण सगळेजण मिळून त्या संस्थाचालकाला तिथं आपण आग्रह करू की त्या चांगलं काम करतोय त्याच्या मागे आपण आपली पण शक्ती उभा करू हे या निमित्तानं सांगतो. आणि ही जी संस्था आहे माझा तुम्हाला आग्रह आहे, माझी विनंती तुम्हाला की सहपरिवार या संस्थेला भेट द्यायला या. मी माझ्या मुलांना घेऊन या संस्थेमध्ये भेट द्यायला आलो. देशमुख साहेबांचा मी वेळ घेऊन आलो. माझा मुलगा डॉक्टर आहे, छोटा मुलगा माझा BSc इकॉनॉमिक्स करतोय मी. कारण आपण देवधर्म करतो, फिरतो, पर्यटन करतो, परंतु खरं पर्यटन हेच आहे, खरं देवधर्म हेच आहे. जिथं हजारो विद्यार्थी घडतायत, राष्ट्राला आकार देण्याचा प्रयत्न या ठिकाणी होतोय. म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही सहपरिवार आई वडिलांसकट आपण या संस्कृती संवर्धनाला भेट यावं आणि इथले उपक्रम भेट देऊन एंटरटेनमेंटसाठी येऊ नका. इथं काय होतंय इथून एक मेसेज घ्या आणि तो मेसेज आपण सगळेजण मिळून जर वेगाने समाजामध्ये त्याचा प्रचार आणि प्रसार करण्याचं जर आपण काम केलं तर चांगुलपणा यायला काही फार दिवस लागणार नाही. माणसाची जात एक अशी जात आहे की कोणत्याही क्षणी यू टर्न घेऊ शकते. आपल्याला माहिती आहे वाल्याचा वाल्मिकी झाला. अनेक अट्टल दारुडे जे 24 तास दारू पिऊन व्यस्त होते, दारू पिण्यात व्यस्त होते, एका क्षणामध्ये त्यांनी निर्णय घेतला आणि दारू सोडून चांगल्या मार्गावर आले. तसं आपल्याला सगळ्यांना चांगुलपणाचा प्रचार प्रसार सातत्याने करत राहावं लागणार आहे. हे काम आपल्याला रोज दाढी केल्यासारखं आहे. जर दाढी नाही केली तर आपण कसे विद्रूप दिसतो हे मला वेगळ्यानं सांगण्याची गरज नाही. तर ते करत राहावं लागणार आहे. आणि परत एकदा मी आदरणीय प्रमुख देशमुख साहेबांचे, अरविंद देशमुख सरांचे, चिरडे सरांना मी पहिल्यांदाच भेटतोय आणि ऐकतोय. तर म्हणजे उत्कृष्ट चिंतन आहे त्यांचं, उत्कृष्ट अभ्यास आहे तुमचा आणि तुम्ही कोणेवाडीचे आहात. तर एक संस्थाचालक म्हणून तुमचं मी अभिनंदन करतो आणि तुमच्या पुढच्या कारकिर्दीला शुभेच्छा देतो. आमचे आदरणीय राजेश महाराज आहेत व्यासपीठावर. महाराजांना मी अभिवादन करतो. सरांचं भगवान गिरगावकर सरांनाही मी आमच्या सगळ्यांच्या वतीने धन्यवाद व्यक्त करतो आणि थांबतो. जय हिंद. पुन्हा एकदा नमस्कार सर्वांना. एक छोटंसं आव्हान आपल्याला करायला मी इथं उभा आहे. आमच्याकडे 40 वर्षापूर्वी अरविंद सरांनी एक छोटासा प्रयोग केला होता की कॅम्पसमध्ये जे काही भंगार तयार होईल तर त्याच्यामधून काहीतरी उत्कृष्ट कलाकृती आणि विद्यार्थ्यांकडून काही इनोव्हेशन्स तयार व्हावे. तर त्याला त्या सरांनी त्यावेळेस त्याला खटपटकर असं नाव दिलं होतं. काहीतरी खटपट करावी आणि त्यातून मग त्याच्यामध्ये राष्ट्रीय पातळीवरचे विज्ञानाचे प्रयोग तयार झाले. मुलांना बक्षीस मिळाले. अनेक मुलं संशोधनामध्ये गेले. आणि ह्याच खटपटकराला कन्सिडर करून भारत सरकारने 2015 साली भारतामध्ये जे काही पायलट बेसिसवरती अटल इनोव्हेशन मिशन या अंतर्गत अटल टिंकरिंग लॅबोरेटरीज भारतामध्ये केवळ 5 शाळा दिल्या, त्यामध्ये आपली एक शाळा होती. त्याच्यामध्ये या अटल टिंकरिंग लॅबोरेटरीला आपण परत पुढे घेऊन गेलो आणि पुन्हा भारत सरकारने आपल्याला ह्याचंच पुन्हा ॲडव्हान्स व्हर्जन सायन्स अँड इनोव्हेशन ऍक्टिव्हिटीज सेंटर आपल्याला नव्यानं मंजूर केलेलं आहे. त्याचं बांधकाम चालू आहे पण आपल्या ऍक्टिव्हिटीज त्या अंतर्गत सुरू झालेल्या आहेत. त्याचा उद्देश असा आहे की विद्यार्थ्यांमध्ये, शेतकऱ्यांमध्ये, महिलांमध्ये किंवा समाजाचे जे काही घटक आहेत त्यांच्यामध्ये एक वैज्ञानिक दृष्टिकोन किंवा वैज्ञानिक विचार करण्याची प्रवृत्ती जागी व्हावी. प्रत्येक गोष्टीकडे आपण विज्ञानाच्या रूपाने पाहावं असा याचा उद्देश आहे. त्याच्या ऍक्टिव्हिटीज सुरू झालेल्या आहेत आणि एक इंडोर आपल्याकडे चांगलं सेंटर आपल्याकडे तयार होईल ज्यामध्ये वेगवेगळे विज्ञानाचे मॉडेल्स असतील, वेगवेगळे हॉल्स असतील. त्या ठिकाणी आपलं ओरिएंटेशन प्रशिक्षण त्याच्यामध्ये देण्यात येईल. आणि जसं आपण म्हणतो आपल्या संस्कृतीमध्ये आहे जे जे आपण असे ठावे, तर त्याप्रमाणे जसं इको टुरिझम आहे, ॲग्रो टुरिझम आहे, त्याचप्रमाणे आम्ही एज्युकेशनल टुरिझम या संकल्पनेची आम्ही सुरुवात केलेली आहे. ज्या ज्या कोणाला आपल्याला सहकुटुंब
या शिक्षणाच्या पंढरीमध्ये यायचं असेल तर त्यांनी आधी आम्हाला संपर्क करावा, यावं इथं. त्या शिक्षणाच्या वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीजमध्ये आपण सहभागी व्हावं. आम्ही काय करतोय, वेगवेगळे उपक्रम आमच्याकडे काय, त्याचा परिणाम काय होतोय, तर या सगळ्या गोष्टीची आपण माहिती घ्यावी. आपल्याकडे ज्या ज्या परिणाम आपल्याला करता येईल ते आपण करत राहावं. आणि काल जसं म्हणावं तसं एक नवीन भारताची सुरुवात आपण सगळे मिळून करूया. धन्यवाद. श्रीमती सुषमा पै. यानंतर महावीर दिलीपचंद्र लाहार मुख्याध्यापक आणि मी अरविंद सरांना अशी विनंती करते की त्यांच्या हस्ते प्रमाणपत्र वितरण व्हावं. आणि यानंतर आहेत सुरेश प्रकाश पाटील मुख्याध्यापक आणि यानंतर प्रमाणपत्र वितरण करतील आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते बालाजी चिरडे सर. सुरेश पाटील मुख्याध्यापक लोकसेवा इंग्लिश मीडियम स्कूल कुलगाव. यानंतर बालाजी चिरडे सर त्यांची काही पुस्तकं श्री छत्रपती शिवाजी हायस्कूलचे मुख्याध्यापक श्री गायकवाड सरांना देत आहेत. आणि यानंतर लगेच आलुरकर सरांना सर पुस्तक देणार आहे. पुस्तकांचे नाव पाकिस्तानी भारतरत्न पुस्तकाचे नाव आहे इंदिरा गांधी एक वादळी पर्व, सावरकरांची भूमी. आणि या सर्व पुस्तकांचे लेखक आहेत डॉक्टर बालाजी चिरडे सर. धन्यवाद सर. यानंतर अध्यक्षीय समारोप होईल तर मी प्राचार्य डॉक्टर अरविंद सरांना विनंती करते की त्यांनी अध्यक्षीय समारोप करावे. सर्वांना जय हिंद. अत्यंत क्रिटिकल परिस्थितीमध्ये मी उभा आहे याची जाणीव मला आहे. कार्यक्रम पत्रिकेवर जो वेळ माझ्यासाठी दिलेला आहे तेवढं मी पूर्ण युटिलाइज नाही करणार. आधी थोडक्यात माझं मनोगत व्यक्त करतो. नवनवोन्मेषी शालिनी शारदा या शारदा नगरच्या चराचरामध्ये व्यापून आम्हाला प्रेरणा देणारे चिर चैतन्य स्वरूप आदरणीय कर्मयोगी बाबा, व्यासपीठावरील मान्यवर आणि या सगळ्यांपेक्षा महत्त्वाचे गुणीजन ज्यांना मी म्हणतो असे आपण ज्या क्षेत्रात काम करतोय त्या शिक्षण क्षेत्रामध्ये आपल्या हातून काहीतरी भरीव घडतंय का, अजून काही भरीव करायचं आहे का आपल्याला, याचं चिंतन करण्यासाठी आणि याचा ध्यास घेऊन मधमाशी सारखं कुठं कुठं काय काय मिळतं याचा शोध घेण्याची प्रवृत्ती असणारे फक्त इथं आलेले आहेत. हे सर्व आदरणीय मुख्याध्यापक आणि संस्थाचार्य. माझा परिचय वेगवेगळ्या पद्धतीने करून दिला, निवृत्त प्राचार्य वगैरे, पण मी एक गोष्ट सांगेन तुम्हाला, तुमच्याही कामाची असेल. निवृत्त ज्या दिवशी झालो, आता ते कशामुळे झालो सरकारी नियम तो माहिती नाही, पण त्यानंतर मी विशेषत्वाने प्रवृत्त झालो. कारण या शैक्षणिक तीर्थक्षेत्रामध्ये जे विविधांगी
व्यक्तिमत्व विकास घडवण्यासाठी म्हणा किंवा राष्ट्रीय नेतृत्व घडवण्यासाठी म्हणा किंवा भावी राष्ट्र घडवण्यासाठी म्हणा आवश्यक असणारी युवा पिढी घडवण्यासाठी काय काय करावं लागतं हे बाबासाहेबांच्या दूरदृष्टीतून त्यांनी जे काही हा व्यापार या ठिकाणी मांडला शिक्षणाचा, त्या अर्थाने म्हणत नाही मी, व्यापार देणे घेणे शिक्षण, तर त्या अनुषंगाने इथे जे जे काही घडत गेलं असे अनेक उपक्रम, जिथं समस्या आहे, शिकवताना कुठे अडचण वाटली की तिथं एक नवीन संशोधनाचं बीज असतं, ते सर्व शिक्षकांनी लक्षात घेतलं पाहिजे. कुठे अडकला शिक्षक शिकवताना, त्याला जाणीव होते इथं काहीतरी मी कमी पडतो आहे, आणि हाच धागा पकडून त्या कमतरतेवर जर आपण काम करत गेलो वेगवेगळ्या विषयांमध्ये, तर तिथं त्याचं सोल्युशन होतं आणि आदर्शवत कार्य उभं राहू शकतं. आता बालाजींनी अत्यंत अभ्यासपूर्ण पद्धतीनं जागतिक स्तरावर वेगवेगळ्या पद्धतीत काय शिक्षण चालतं, कसं चालतं हे नमूद केलं. ती ऐकत असताना किती लोकांना समाधान झालं, किती लोक आनंदित झाले आपल्यापैकी? नाही, एक उदास वाणन बेफिकरच आपण होतो की हे काय चाललंय आपलं. प्रत्येकाला वाटलं की मी खूप चांगलं काम करू लागलो, मलाही वाटलं खूप चांगलं काम करतोय शाळेमध्ये, पण काळ बदलतो आहे आणि बदलत्या काळाप्रमाणे आवश्यक असणारी पावलं जर आपण उचलली तर आपण स्पर्धेमध्ये टिकणार आहोत, अन्यथा नाही. म्हणून ही जी आपली आजची स्थिती आहे, सद्यस्थिती, त्याला आपण दशा म्हणून वाटतात, आणि ह्या दशेपासून आपल्याला कुठपर्यंत जायचं आहे याचं उद्दिष्ट निश्चित केलं पाहिजे. निश्चित दिशा त्याला दिली तर त्या पद्धतीने आपल्या तिथपर्यंत जाता येईल. पण एकंदर पाहिलं शिक्षण क्षेत्र आपण सगळीकडेच तर अंधार अंधार आणि उदासवाणे बेफिकर वृत्ती आहे, आणि याच उदासवाण्या बेफिकर वृत्तीमुळे आपल्या भारत देश नंदनवनाचा घात झाला हा आपला इतिहास आहे. तीच पुनरावृत्ती करायची का? नाही. मग आपण यातून बाहेर पडण्यासाठी म्हणून आता सगळं आभाळच फाटलंय, मी कुठे म्हणून ठिगळ लावू असं प्रत्येकाला वाटतं, पण त्याची गरज नाही. रवींद्रनाथ टागोरांची कविता फार उद्बोधक आहे. अस्तमानात जाणाऱ्या सूर्यनारायणाने एकदा निस्तब्ध पृथ्वीला प्रश्न विचारला. अस्तमानात जाणाऱ्या सूर्यनारायणाने निस्तब्ध पृथ्वीला प्रश्न विचारला की माझ्यानंतर हे काम कोण करेल? कोणीच उत्तर देत नाही. कोणीच उत्तर देत नाही हे पाहून एक पंक्ती म्हणाली, माझ्या परीने मी किती, माझ्या परीने. तर असं पंक्ती व्हायला काहीच हरकत नाही. आपल्याला जाणीव झाली सगळ्यांना, तर आपण आपलं परिक्षेत्र, आपली शाळा एवढं जर आपण एक प्रकारचं मुलांसाठी कळायला आवश्यक असलेल्या शिक्षण पद्धतीचा वापर करून करू शकलो तर अत्यंत उत्तम आहे. काय आपल्याकडे आहे की हे निर्माण करताना अत्यंत झोपडीतून शारदानगरची स्थापना झालेली आहे, हे आवर्जून तुम्ही लक्षात घ्यावं. म्हणजे इथं पूर्ण जंगलासारखंच होतं, पण इथं आज ही परिस्थिती आपण पाहतो की एका दिवसात निर्माण झालेली. आता सांगितलं तर बाबांचं एकच कृती त्याच्यामध्ये होती, त्याला आपण म्हणू शकतो बोरकरांच्या भाषेमध्ये देखणे ते हात, देखणे ते हात ज्यांना निर्मितीचे डोहळे, सुंदर आणि गंधलेले मंगलाचे सोहळे. आणि त्यांनी जीवनभर हे कार्य अखंड चालवण्यासाठी म्हणून अनेक प्रकारचे कार्यकर्त्यांना निर्माण केले, हा सगळ्यात महत्त्वाचा. त्यांच्यावरती विश्वास टाकला, त्यांना परिक्षेत्रामध्ये मुक्त स्वैर असं अभिव्यक्ती करण्यासाठी म्हणून त्यांना प्रेरणा दिली, आवश्यक असणारं सगळं पाठबळ त्यांनी दिलं. म्हणजे तीच पावले देखणे, तीच पावले देखणे, ती ध्यास पंथे चालती आणि वाळवंटातूनही स्वस्ती पद्मे गेली, असं बाबासाहेबांचं हे कर्तृत्व. आणि ते जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्तानं
आपण या ठिकाणी एकत्रित आलो. एक आणखी महत्वाची गोष्ट की परिचय करून देताना बऱ्याच गोष्टी सांगितल्या, पण एक दोन परिचय माझे मी स्वतः करून देतो तुम्हाला, की तुम्हालाही भावतो. एक पहिलं की जगातील श्रीमंत लोकांची एक यादी असते, माहिती आहे तुम्हाला, अनेक नावही माहिती असते, पण तुम्ही वाचलंच नाही. सगळ्यात वरचं नाव कुठं वाचलं तुम्ही वाचलंच नाही, कारण ते प्रिंटच झालेलं नाही, त्याच्याकडे नाहीच माहिती. त्याच्यात माझं नाव, मी जगातील सर्वात श्रीमंत माणूस समजतो, कारण माझे अत्यंत गुणवंत विद्यार्थी या संस्थेतून बाहेर पडलेले, विविध क्षेत्रामध्ये अतिशय उत्तम नीतिमत्ता आणि कौशल्य या दोन्हीचा सुयोग संगम करून ते ज्या ठिकाणी काम करतायत ते आपली एक वेगळी छाप पाडतायत. अनेक क्षेत्रामध्ये आहेत, देशात परदेशात अनेक देशामध्ये आहेत. ती खरी माझी संपत्ती, आमची संपत्ती आहे, म्हणून मी श्रीमंत. आणि दुसरं, मी भाग्यवंत आहे. भाग्यवंत एवढ्यासाठी म्हणतो की आपण पोटा पाण्यासाठी जे काही काम करत असतो त्याला उपजीविका म्हणतो, आणि आपल्याला आवडतं ते काम आपण जेव्हा करतो त्याला जीविका म्हणतात. आणि ज्या माणसाचे जीविकाच उपजीविका जेव्हा बनते त्याच्या एवढा भाग्यवंत कोणी. आता आपली तुमचं ज्या क्षेत्रात आपण आलाय की जीविका आहे का उपजीविका आहे, हे प्रत्येकाने इनपुट करावं, आत्मपरीक्षण करावं, चिंतन करावं, आणि उपजीविकाच जीविका कशी बनेल याच्यासाठी प्रयत्नशील व्हावं. म्हणजे खऱ्या अर्थानं या कॉन्फरन्सचा या 2 दिवसात 1.5 दिवसाचे जे काही आपण उद्बोधन या ठिकाणी केलं त्याचं निश्चितच फळ आपल्याला मिळेल असं मला वाटतं. आता हे काम करत असताना कुठून सुरुवात करू? पेटवायची तर आहे आपल्याला, पडती आपली, तर आपल्याकडे जे आहे त्याच्यावर सुरू करायला काय हरकत नाही. तशीच ही संस्था सुरू आहे. स्टार्ट फ्रॉम वेअर यू आर, विथ व्हॉट यू हॅव, मेक समथिंग ऑफ इट. अँड पुढचं वाक्य फार महत्वाचं आहे, नेव्हर बी सॅटिस्फाईड. तुमच्याजवळ जे आहे ते साधन सामुग्रीनं काम सुरू करा, त्याच्यापासून काहीतरी क्रिएटिव्ह असं बनवा, आणि जे तुम्ही क्रिएटिव्ह असं काम केलेलं आहे त्याच्यावर समाधान कधीच राहू नका. म्हणजे आपल्याला पुढे प्रगती करायची आहे. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वरचा हा विचार अत्यंत, आणि आपल्याला जर आपलं भविष्य जर बनवता येत नसेल आपल्याला शिक्षकांना, देशाचं म्हणा युथसाठी, तर आपण आपले जे युथ आहे किंवा आपले जे तरुण आहे त्या तरुणांना भविष्यासाठी घडवूया, हे आपलं ध्येय आहे. भविष्यासाठी तरुण घडवणे, आणि हे घडवत असताना आपण नवीन नवीन तंत्रज्ञान आलं. आता आज आपण सुंदर पद्धतीने ऐकलं सगळं, पण हे सगळं तंत्रज्ञान आपल्याला बाजूला साधते की काय? शिक्षकांना अजिबात नाही. शिक्षकाचं स्थान हे अबाधित आहे. कुठलाही काळ होतं मागे, आता आहे, पुढे पण राहणार आहे. शिक्षकाची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. कारण आता म्हटलं जातं की एक वर्गामध्ये माधवजरी यांची आई ही कविता शिकवत होती. शिक्षक तळमळीने शिकवाय, आणि त्यांनी हे विचारलं मुलांना प्रश्न की मुलांना कविता समजली? आई हा, आई समजली. आणि हे शिकवायला ते तळमळ तळमळ करत इतक्यात अधिकारी आले वर्गामध्ये, आणि त्यांनी एक प्रश्न विचारला, आई कविता विचारतो की मुलांनो तुम्हाला काय वाटतं, शिक्षक श्रेष्ठ वाटतो का आई श्रेष्ठ वाटतो? कोण श्रेष्ठ? मुलगा ताडकन उभा राहिला माझ्या वर हात वरती करून, आणि त्यांनी सांगितलं, सर आईपेक्षा शिक्षक श्रेष्ठ आहे, मोठं आहे. कार्य बाबा म्हणतात त्यांचं कार्य मोठं आहे. काय काय कार्य काय मोठं आहे? म्हणजे आई एका वेळेला एका लेकराला झोपवते. पुढे काय आपल्याला माहिती. तर हे चित्र
आपल्याला बदलायचं. क्लासरूम टीचिंग मध्ये हे असं चित्र नको, म्हणून लर्निंग बाय डुईंग हे जे नवीन आलेले आहे, नवीन अभ्यासक्रमाला त्याचा अंगीकार आपण निश्चितच करू. त्याच्याशिवाय अजिबात पर्याय आपल्याकडे नाही आहे. आता सांगितल्यावर खटपट गट असेल, वेगवेगळ्या योजना, पुष्कळ योजना आहेत. मला पुष्कळ म्हणजे तुमच्याशी खूप मोठा संवाद साधायचा, पण वेळेच्या अभावी मी थोडासा भांबावून गेलेलो आहे की काय आपल्यापुढे मांडायचं आहे. इथे गर्दी झालेली आहे आणि पोटाचं पण मधून इशारा येतोय की थोडी थांबा. आता गंमत अशी आहे की मुख्याध्यापक आपण खूप उत्साही आहे. संस्था चालक बरेच चांगले आहेत, अनेक पाठबळ ते देतात, पण या सगळं शिक्षण क्षेत्राचं सगळं वाहून नेणारा जो खरा योद्धा आहे, खरा आत्मा आहे, तो म्हणजे शिक्षक आहे, आपला स्टाफ. मुख्याध्यापकाकडे ही कौशल्य असलं गरजेचं आहे. संस्था चालकाला याच्यात जाण असली पाहिजे. काय की साधारणतः प्रत्येक स्टाफमध्ये कुठे जा तुम्ही, पुष्कळ अनेक शैक्षणिक संस्था मी वेगवेगळ्या राज्यामध्ये आणि राष्ट्रामध्ये पण पाहिलेल्या आहेत. त्या ठिकाणी 3 प्रकारचे असते. 5 to 10%, 5 ते 10% हे क्रिएटिव्ह नेचरचे असते, उत्साही, काहीतरी करावं, नाविन्यपूर्ण, सर्जनशीलता त्यांच्याकडे असते. वेगवेगळ्या उपक्रमांना जन्म देतात आणि राबवतात. मुलांचं त्या व्यक्तिमत्वाच्या विकासात घडवण्यामध्ये त्याच्या मोलाचा सहभाग असतो. आणि नेमकं तिकडे ऍडव्हान्स 5 ते 10% नेमके स्टाफमध्ये कसे येतात, कुठून येतात, काय येतात माहिती नाही, पण येतात, असतात. डिस्ट्रक्टिव्ह माइंड. म्हणजे करणाऱ्याला हे ते स्वतः तर करत नाही, करणाऱ्याला करू देत, सगळीकडेच असतात. नाही आणि तर उरले कोणते राहिलेले 90 ते 80% हे मधले डबे आहेत. आपल्याला काळजी या डब्यांची घ्यायची. हे डबे चोटपुरीकडे करतात. अधोगती आहे का प्रगती आहे शाळेची हे त्याच्यावर अवलंबून आहे. मुख्याध्यापकांच्याकडे हे कौशल्य असलं पाहिजे की हे डिस्ट्रक्टिव्ह लोकांना कुठे बसवायचं, कन्स्ट्रक्टिव्ह लोकांना काय उत्तेजन द्यायचं आणि डब्यांना कसं जोडायचं, एवढं कौशल्य आपल्याकडे असलं की आपण. दुसरं महत्वाचं असं आहे की बऱ्याच ठिकाणी आता आपण अनेक प्रकल्प करतो. प्रकल्प करतानाही एक शिक्षक एक प्रकल्प त्याच्या आवडीप्रमाणे असतं बरं का. मुख्याध्यापकांनी याची पण जाणीव आपण ठेवली पाहिजे की अमंत्रम अक्षरम नास्ति, नास्ति मूलम औषधम, अयोग्यो पुरुषो नास्ति, योजकच तत्र दुर्लभा. आपण फक्त काय करतो, त्याचे व्यंगच हुडकत बसतो. कुठं घटते, कुठं मेमो देऊ, काय करू, कसं अडकू, हे नाही. सुख दुःख समेत होता म्हणण्यासारखं सगळ्यांना सामावून घ्यायचं आपल्याला. त्या दृष्टिकोनातून इथं आपण त्या व्यक्तीमधला चांगला गुण काय असेल तो हेरून जर त्याला त्याच कामावर लावलं तर त्यालाही आनंद मिळेल, इन्व्हॉल्व होईल तो आणि आपलं काम भागेल. जास्त सूचना वगैरे द्यायची गरज नाही. म्हणून प्रत्येकाचा चांगला गुण हेरायला पाहिजे. पण काही लोक राहतात नाही असं नाही, त्याच्यातही परत 3 गुण. एक असतो की काम करत असताना आणि कुठलीही समस्या शाळेमध्ये असेल, प्रश्न असेल, ती आपल्या सोबत त्याचं सोल्युशन, त्याच्यावरचा उपाय घेऊन जन्मते. म्हणजे प्रमोदरावांचं एक महत्वाचं वाक्य, कोणी तुम्ही भेटायला येणार असाल तर समस्येवरचा उपाय घेऊन माझ्याकडे या, समस्या घेऊन येऊ नका. कारण समस्या जन्मते उपाय घेऊन फक्त शोधावं लागतं आणि हे शोध कार्य आपल्याला करावं लागेल. प्रत्येक शिक्षकाला करावं लागेल. मग
समस्या काय कुठली गोष्ट काही सांगितली एखादं हे करा ते करा आपल्या स्टाफ मधल्या मेंबरला, तिथे पहिल्यांदा अत्यंत उत्साहाने काम करणारी मंडळी आपल्याकडे आहे. जे अडचणी आल्या तरी कुठे अवापो न करता त्याच्यावर सोल्युशन शोधतात, उपाय करतात आणि मग आपलं यश गाठतात. त्याच्यात त्यांना यश मिळतं. हे चांगले उत्कृष्ट शिक्षक. दुसरे जे आहेत प्रकार की आपण काम सांगितल्याबरोबर त्यांच्याकडे यादीच नाही, त्याच्यात अडचणी काय काय अडचण मी असं होतं, असं केलं तर असं झालं तर आपण सहल काढायचे. सहल जाता जाता बस पंक्चर झाली तर खिडकीतून हात काढलेला मुलाचा डोकं तुटलं तर तळ्यात पडून मेला. अधिक सगळे शंका नुसतं अडचणी वाढणार हा एक वर्ग असतो आपला. आणि तिसरा वर्ग फारच खतरनाक वर्ग आहे. ते स्वतःच अडचण राहते. या तिन्ही प्रकारावरती आपल्याला अभ्यास करावा लागणार आहे आणि अशा सर्व स्टाफ कडून आपल्याला उत्कृष्ट पद्धतीनं कसं काम करून घ्यायचं याचं कौशल्य आपण आत्मसात जर केलं तर मला वाटतं आपण एक शिक्षण संस्था आपली शाळा हे तीर्थक्षेत्र असं बनवायला काहीही वेळ लागणार. आणि सगळ्यात शेवटी मी एवढं सांगेन, अन्य क्षेत्रे कृतम पापम तीर्थक्षेत्रे विनश्यति. तीर्थक्षेत्रे कृतम पापम वज्रलेपो भविष्यति. तीर्थक्षेत्र जे अनेक पापांचं प्रायश्चित्त देतं, तिथं पुण्यकर्म घडून आणतं. त्याच ठिकाणी जर भ्रष्टाचार झाला तीर्थक्षेत्रात तर हे भविष्य हे भयानक आहे. हे काळा दगडावरची वज्रलेप असल्यासारखं हिऱ्याने उडलेली काळी रेग असणार आहे. हे भविष्य असं काळ्या रेगेत आपल्याला रेखाटायचं नाहीये. तर आपलं भविष्य अत्यंत उज्ज्वल करण्यासाठी म्हणून आपल्या हातात फार मोठी शक्ती परमेश्वराने दिलेली आहे. परमेश्वराला प्रत्येक ठिकाणी पोहोचता येत नाही म्हणून शिक्षकाचा जन्म झालेला आहे. म्हणून आपण या रोज जी प्रार्थना म्हणतो ती शेवटी म्हणून आपण त्याचा अंगीकार करूया एवढं मी म्हणेन. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देवो महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. गुरुर ब्रह्मा मी तुम्ही ब्रह्मा देव क्रिएशनचा आहे. क्रिएटिव्हिटी म्हणजे प्रत्येक शिक्षकामध्ये क्रिएशन करण्याची नवनिर्मिती करण्याची क्षमता त्याच्यात असली पाहिजे. तर तो खऱ्या अर्थानं वंदनीय. गुरु विष्णू विष्णू म्हणजे पोषण करणारा. विद्यार्थी आपल्या हाती जे आहेत त्यांना काय जी भूक आहे ज्ञानाची असेल, कौशल्याची असेल, छंद जोपासण्याची असेल, एखाद्या क्रीडाची असेल, संगीताची असेल, ती भूक भागवण्याची क्षमता आपल्यामध्ये पाहिजे. त्यासाठी व्यवस्था निर्माण करून गेली पाहिजे. तर खऱ्या अर्थानं आपण विष्णूचे अवतार. आणि तिसरं अवतार फार महत्वाचं आहे की महेश. महेश म्हणजे हे तिसरा डोळा उघडलं की म्हणजे अपप्रवृत्तींचा अनैतिकतेचा नाश, वैगुण्याचा नाश करून सद्गुणांची जोपासना त्यांच्यामध्ये मुलांमध्ये करणे आणि हलाहल पिण्याचं शक्ती आपल्याकडे संताप राग हे आवरून मुलांच्यावर प्रेम करणे हे महेश्वराचे अवतार रूप आपण एकत्रित आपादित केलं तर मला वाटतं खऱ्या अर्थानं या मुख्याध्यापकांच्या 1.5 ते 2 दिवसाचं जे काही आपण या ठिकाणी चिंतन केलं इथं संपलं नाही. इट इज स्टार्ट. इथून आपण मला वाटतं की एक संघटन करावं आपलं. अनेक समस्या शिक्षण क्षेत्रात आहेत, आपण आत्ताच चर्चा केल्या, आपल्याही मनामध्ये ते उद्भवतात. तर हे जाळं आहे, अनेक वेगवेगळ्या प्रकारचं जाळं संकट आपल्यावरती परीक्षेचं ते गोष्ट आहे ना, लहान मुलांना आपण शिकवतो तसं हे जाळं टाकलेलं आहे आपल्यावरती. आणि आपण सगळेच
वेगवेगळ्या शासकीय नियम म्हणा, अनेक वेगवेगळे नियम म्हणा, पालकांचे काहीतरी दबाव आहेत म्हणा, या सगळ्यामध्ये अडकलेलो आपण आहोत. पण एक पक्षी धडपड करून काही उपयोग नाही. तर त्या पारध्याचं जाळं सगळ्या पक्षांनी एकत्र येऊन निर्णय केला की त्याचं 3.5 माणके सगळे उड्डाण करायचं, म्हणून सगळ्यांनी शक्ती एक वाटून एक साथ उडाले तर सगळं पारध्याचं जाळं त्यांनी उकळून फेकून दिलं. तसं आपण आपल्यावर आलेल्या अनेक प्रकारच्या ज्या काही दबाव असतील, संकट असतील, वेगवेगळे समस्या असतील, त्या समस्याचा आपण सगळं एकत्रित येऊन याच्यातून मार्ग काढूया, एवढं आपल्याकडे मी हे करून तुम्हा सर्वांचं मी पुन्हा एकदा संस्थेच्या वतीनं अभिनंदन करतो, स्वागतही करतो. आपण केव्हाही या. हे या ठिकाणी पर्यटन म्हणून यायला हरकत नाही, शैक्षणिक पर्यटन म्हणून आपलं स्वागत आहे. धन्यवाद सर. राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन 2026 या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन करण्यासाठी मी श्री कैलास खासबागे सर, समन्वयक एज्युविजन समिट 2026 यांना विनंती करते. सर्वांना नमस्कार. संस्कृती संवर्धन मंडळाचे संस्थापक कर्मवीर बाबासाहेब देशमुख यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त आयोजित राज्यस्तरीय मुख्याध्यापक अधिवेशन 2026 अर्थात एज्युविजन 2026 या कार्यक्रमासाठी 2 दिवसीय शिबिरासाठी जमलेले मराठवाडा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रामध्ये आलेले सन्माननीय मुख्याध्यापक, शिक्षणतज्ज्ञ, प्राचार्य, संस्थाचालक या सर्वांचे आपल्या उपस्थितीबद्दल मी संस्था परिवाराच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. या 2 दिवसाच्या शिबिरामध्ये आपल्याला ज्या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभले, प्रमुख वक्त्यांचे जे मार्गदर्शन लाभले, त्याबद्दल मी सर्व प्रमुख वक्ते, मार्गदर्शक यांचे सुद्धा आभार व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या आयोजनासाठी आम्हाला जी मोलाची मदत केली आहे त्याचे आमचे NGO पार्टनर्स वितराग आणि दृष्टी फाउंडेशन पुणे यांचे सुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करतो. त्याचबरोबर स्वकीयांचे आभार मानायचे नसतात, पण कार्यक्रमाची औपचारिकता म्हणून आमच्या या संस्कृती संवर्धन मंडळामधील सर्व विभागातील जे संस्था कार्यकर्ते आहेत, ज्यांनी या 2 दिवसीय अधिवेशनाची तयारी करण्यासाठी अत्यंत अथक परिश्रम केलेले आहेत, त्या सर्वांचे सुद्धा मी मनस्वी समन्वयक म्हणून आभार व्यक्त करतो. लास्ट बट नॉट द लिस्ट, या कार्यक्रमाचा समन्वयक म्हणून अनुभवाने आणि वयाने कमी असून सुद्धा माझ्यावर आदरणीय अण्णा, रोहित सर आणि श्रद्धा मॅडम यांनी जो विश्वास दाखवला त्याबद्दल मी त्यांचे मनस्वी आभार व्यक्त करतो. कळत नकळत इथं उपस्थित सदस्यांचे जर काही आमच्याकडून काही असुविधा झाली असेल तर त्याबद्दल मी समन्वयक म्हणून क्षमा मागतो आणि पुनश्च एकदा आपले सर्वांचे आपण या वेळातला वेळ काढून या ठिकाणी आपण या शैक्षणिक मंथनामध्ये सहभागी झाला त्याबद्दल संस्था परिवाराच्या वतीने मी आपले आभार व्यक्त करतो. यानंतर कार्यक्रमाची सांगता जी आहे ती राष्ट्रगीताने होईल. राष्ट्रगीत झाल्यानंतर आपण सकाळी काल ज्या ठिकाणी नोंदणी केली होती त्याच ठिकाणी आपल्याला आपले सहभागी प्रमाणपत्र वितरित करण्यात येतील आणि त्यानंतर वसुंधरा सभागृहामध्ये दुपारच्या भोजनाची व्यवस्था केली आहे. कृपया राष्ट्रगीतासाठी सर्वांनी उभं राहा. शुभ नामे जागे, तव शुभ आशीष मागे.
येऊनच भोजनाचा लाभ घ्यावा आणि आमचा जो गुगल फॉर्म आहे त्यावर कृपया आपला प्रतिसाद द्यावा.